जेव्हा 70% मानं पडून जातात, पाती समेत कांदा काढा, एकमेकाच्या पातीने झाकून शेतामध्ये ते 4-5 दिवस सुकू द्या. म्हणजे कांद्याला ऊन लागलं नाही पाहिजे याची काळजी घ्या. म्हणजे 4-5 दिवसामध्ये कांद्याचे पाती सुकतात, पातीतला रस कांद्यात उतरतो आणि कांद्याची मानं बारीक होतात. म्हणजे तुम्ही ओला कांदा काढला आणि लगेच कापला तर तिथं ओलावा असतो आणि त्याच्यामुळे जीवाणू वगैरे, बुरशी वगैरे लगेच प्रवेश करू शकतात. परंतु हे शेड क्युरिंग केली तर याच्यामध्ये मानं बारीक होऊन जातात आणि 2 सेंटीमीटर सोडून मग मानं कापा. म्हणजे बुरशी वगैरे या कांद्या पिकामध्ये कांद्यामध्ये घुसत नाही. त्याच्यानंतर शेतामध्ये जोड कांदे, चिंगडे, दुबाळके हे निवडून काढून घ्या. निवडलेले कांदे 10-15 दिवस सावलीमध्ये 3-4 फुटाचं ढीग लावून सुकू द्या. म्हणजे या सावलीमध्ये सुकवल्यानंतर काय होते की कांद्याला रंग येतो, वरती पापुद्रा तयार होतो आणि शेतातली उष्णता निघून जाते. त्याच्यानंतर शिफारस केलेल्या चाळीमध्ये हे निवडलेले कांदे तुम्ही ठेवा. तरच तुमच्या चाळीमध्ये कांदा 5-6 महिने चांगलं टिकू शकणार आहे. असं जर नाही केलं तर चाळीमध्ये 50-60-70% नुकसान सुद्धा होऊ शकते. हे थोडी छोटी छोटी बाबी आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला डिटेल मार्गदर्शन पूर्ण दिवसभर तुमचं लेक्चर राहणार आहे, प्रॅक्टिकल फील्ड व्हिजिट पण राहणार आहे. तर तुम्ही न संकोच करता तुमची जे शंका असतील ते शास्त्रज्ञांना केव्हाही विचारा आणि इथे पूर्ण समाधान होऊन जा. आणि इथून तुम्ही ट्रेनर बना आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरणा द्या आणि एक त्यांना पण गाईड करा. नाही तर शेतकरी शेतकऱ्याला मदत करत नाही. मी काय लावतो, मी काय करतो, मी तुला कशाला सांगू, तो माझ्या पुढे निघून जाईल. हे धोरण तोडणं गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला व्यापारी तोडून तोडून खाऊन घेते आणि तुम्ही तसेच राहणार आहे. शेतकरी एक दुसऱ्याची मदत नाही केली तर डेफिनेटली दुसरा व्यक्ती फायदा घेणार आहे. याचं कारण हेच आहे की आपले शेतकरी एकत्रता नाहीये, एकत्र येऊन शेती करत नाहीये. आपलं ज्ञान चांगलं झालं तुम्ही दुसऱ्याला सांगत नाहीये. हे जर असेल, जर तुम्ही सर्वांनी एकमेकाची मदत केली तर तुमच्या त्या एरियामध्ये जो प्रोडक्शन होईल तो क्वालिटीचा होईल. एक ब्रँड तयार होईल की ह्या गावाचा प्रोडक्ट आहे, म्हणजे त्या ब्रँडला तुमचा भाव सुद्धा जास्त मिळू शकणार आहे. जर टाटा आहे, बजाज आहे, वस्तू तीच असते, फक्त ब्रँड नेम लेगड्यामुळे त्याचे मार्केट व्हॅल्यू वाढून जाते. तर असंच तुमच्या एरियाची क्वालिटीचं प्रोडक्शन असेल, एकसारखं सर्व शेतकऱ्यांचं असेल, एकाच असेल काय फायदा नाही. पण सर्वांकडे जर असेल तर व्यापारी तुम्हाला जास्त भाव देऊन कांदे विकायला घेऊन जातील आणि मार्केटमध्ये तुमच्या मालाला एक ब्रँड राहील. तर ह्या एरियातला कांदा आहे, याला घेण्या गरजेची डिमांड याची जास्त राहणार. सिहोर गहू त्या एरियातले, मध्य प्रदेशचा सिहोर, होशंगाबाद त्या एरियातलं गहू प्रसिद्ध आहे, त्याला भाव साधे गहू असतील, इथे तोच गहू लावला असेल, परंतु ब्रँड आहे सिहोर नाही, सिहोर गहू त्याला भाव. असे ब्रँड तुम्ही स्वतः तयार करू शकता. तर एवढं बोलून बाकी डिटेल तुम्हाला शास्त्रज्ञ सांगतील. जय जवान, जय किसान, जय हिंद. धन्यवाद. आणि भरपूर सारी माहिती तुम्ही शेतकऱ्यांना या प्रसंगी दिली. तर आपण हा जो सुरुवातीचा कार्यक्रम उद्घाटनाचा तो या ठिकाणी संपूया. तर या ठिकाणी येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्या व्यस्त वेळातूनही, त्याबद्दल मी सरांचा मनापासून आभारी आहे. मंचावरती गाडगे सर समन्वयक आहेत, त्यांनी सुद्धा वेळ दिला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. बाकी सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद. याच्यानंतरचा कार्यक्रम आपण लगेचच पुढचं लेक्चर चालू करूया आणि दिवसभराचं शेड्यूल जसं सांगितलंय त्या पद्धतीने आपण केलं. बऱ्याचशा कांदा लागवडीच्या बाबी त्यांनी सांगितल्या, परंतु तरी काही प्रश्न अनुत्तरित राहतात. शेतकऱ्यांचे कालही प्रशिक्षण झालं, त्याच्यातही बऱ्याच जणांचे प्रश्न नंतरही होते. तर एकदा मी परत कांदा लागवड आणि बीजोत्पादन हे दोन्ही टॉपिक मी कव्हर करतो. आपल्याला 1-1:30 वाजेपर्यंत आपण कंप्लीट करूया. 1:30 नंतर तुमचा लंचचा ब्रेक होईल. तर कांदा लागवड आणि बीज उत्पादन या दोन्ही बाबी मी कव्हर करतो आता, कारण सरांचे घाईमध्ये लेक्चर झालं. थोडंसं डिटेल तुमचे प्रश्न असतील काही तरी विचारले तरी चालेल, इंटरॅक्टिव्ह करू थोडंसं. मीच फक्त बोललो तर कंटाळवाणं सुद्धा वाटू शकतं तुम्हाला, काही जणांचा इंटरेस्ट राहणार नाही. हो, मग त्याच अडचणी सांगा, म्हणजे त्या अडचणींबद्दल फक्त मार्गदर्शन होईल. हो हो. आता जर आपण कांद्याची परिस्थिती पाहिली, कांदा आपण पिकवतो
ज्यावेळी आपण गावामध्ये पिकवतो, तो विक्री होतो आपल्या गावात होतो, आपल्या जिल्ह्यात होतो, राज्यात होतो, देशात होतो आणि काही अंशी तो एक्सपोर्टही होतो. म्हणून आपली ही जागतिक बाजारपेठ आहे. ज्यावेळी आपण लोकली आपल्या गावामध्ये, आपल्या शेतामध्ये पिकवतो, तर जागतिक बाजारपेठेत आपण कुठे आहे, हे शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी त्याचं उत्पादन कुठं होतं, कसं होतं, किती होतं, आपण कुठे आहे त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मग जगामध्ये किती उत्पादन होतं, त्यात भारतामध्ये किती होतं, याची आकडेवारी सुद्धा आपल्याला थोडी माहिती पाहिजे. जगात आपण जर विचार केला तर जगात आपला भारत हा एक नंबरचा देश आहे. सगळ्यात जास्त कांद्याचं उत्पादन आपल्या भारतामध्ये होतं. भारतामध्ये जवळपास 319 लाख टन एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतं आणि जगाच्या ते जवळपास 27% उत्पादन आहे. 19.4 लाख हेक्टर वरती कांद्याचं उत्पादन भारतात घेतलं जातं. आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती ते सुद्धा 26% क्षेत्र जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी कांदा लागवडी अंतर्गत असलेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये होतं. आणि भारताचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र भारतामध्ये सगळ्यात जास्त उत्पादक राज्य आहे. देशाच्या जवळपास 40% उत्पादन एकट्या महाराष्ट्रामध्ये होतं. आणि महाराष्ट्राचा जरी विचार केला आपण तर आपले हे जे 2-3 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये नाशिक, नगर आणि पुणे हे जिल्हे प्रामुख्याने कांदा उत्पादक आहे. देशाच्या 15 ते 20% उत्पादन या 2-3 जिल्ह्यामध्ये होतं. म्हणून आपल्या भागामध्ये जो क्वालिटीचं उत्पादन जे होतं किंवा शेतकऱ्यांमध्ये जी पारंपरिकरित्या त्याची जी कसब आलेली आहे कांदा उत्पादनाची ती चांगली आहे. परंतु यावेळी जेव्हा आपण विचार करतो कांदा उत्पादनाचा, एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन करूनही जर आपल्या भारताची परिस्थिती पाहिली तर उत्पन्न जे आहे म्हणजे पर एकर किंवा पर हेक्टरी उत्पादन किती आहे भारताचं सरासरी उत्पादन फक्त 16 टन प्रति हेक्टर आहे. आपल्याकडचे शेतकरी थोडे प्रगत आहेत, अजून जास्त उत्पादन करतात. परंतु बाकीचे जे देश आहेत त्यांचं जर उत्पन्न पाहिलं तर 80 टन प्रति हेक्टरी इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. सगळ्यात जास्त उत्पादकता जर पाहिले आपण 80 टनापर्यंत आहे. आपले शेतकरी जे चांगले शेतकरी आहेत 50 टन हेक्टरी किंवा 20 टन प्रति एकर उत्पादन घेणारे सुद्धा शेतकरी आपल्याकडे आहेत काही. पण सरासरीचा जर विचार केला तर भारताची सरासरी ही 16 टन प्रति हेक्टरी फार नगण्य आहे. ही कुठतरी वाढली पाहिजे आपली. जगात ज्यावेळी बाजारपेठेचा विचार केला तर जगाला काय पाहिजे आणि कुठं आपल्या मालाला चांगला बाजारभाव भेटेल याचा विचार करून आपण लागवड केली पाहिजे. मग याच्यासाठी भारतात जर आपण पाहिलं तर कधी कधी शेतकरी रडतो, कधी कधी ग्राहक रडतो. हे का आता कधी 100 ते 150 रुपयावर कांदा जातो तर कधी 50 पैशाला सुद्धा कांदा प्रति किलो विकायला लागतो. त्यावेळी शेतकरी रडतो. बाजारभाव वाढले की ग्राहक रडतो. हे का होतं, याचं काय कारण आहे? कारण आपण रोजचा आहार जर आपण पाहिला तर आपल्याला रोज कांदा खायला लागतो. जेवढा पाहिजे तेवढा खातोच आपण. मग आपली डिमांड जी आहे, मागणी जी आहे ती सारखीच आहे. आपण असं नाही म्हणत की ह्या महिन्यात मी 5 किलो खाईल आणि पुढच्या महिन्यात मी 15 किलो खाईल. ते फ्लक्च्युएशन होत नाही. श्रावण महिन्यात चिकन आपण मटण कमी खातो, तसं कांद्याचं नाही ना. श्रावणातही तेवढाच कांदा खातो आणि इतर वेळी तेवढाच खातो. मग मागणी आपली सातत्याने सारखीच आहे. परंतु पुरवठा जो आहे तर पुरवठा जर पाहिला तर आपल्या कांद्याचे 3 सीझन आहेत. खरीप हंगाम. खरीप हंगाम म्हणजे कुठला? पावसाळी हंगाम. जून जुलै मध्ये आपण नर्सरी टाकतो, ऑगस्ट मध्ये त्याची पुनर्लागवड करतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्याची काढणी केली जाते. हा हंगाम फार थोड्या प्रमाणात थोड्या ठिकाणी होतो. आपल्या ठिकाणी पण शेतकरी या भागामध्ये करतात. परंतु त्याचं जर प्रमाण पाहिलं उत्पन्नाचं फक्त 15 ते 20% आहे. त्याच्या पुढचा हंगाम रांगडा हंगाम. रांगडा हंगाम आपल्या इथे चांगला प्रचलित आहे. तो सुद्धा ज्यावेळेस आपण ऑगस्ट मध्ये नर्सरी टाकतो, ऑक्टोबर मध्ये त्याची पुनर्लागवड करतो आणि डिसेंबर जानेवारी मध्ये त्याची काढणी करतो. हा झाला रांगडा हंगाम. आणि तिसरा सगळ्यात मोठा हंगाम म्हणजे रब्बी हंगाम. तो ऑक्टोबर मध्ये नर्सरी टाकली जाते, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याची लागवड केली जाते आणि मार्च एप्रिल मध्ये त्याची काढणी केली जाते. हा सर्वात मोठा हंगाम आहे. हा 60 ते 65% एकूण उत्पादनाच्या उत्पन्न याच्यात काढलं जातं. मग याची परिस्थिती काय होते, ज्यावेळेस तुम्ही मार्च एप्रिल मध्ये कांदा काढता, काही जणांना कांदा चाळी नसतात, बरेचसे शेतकरी कांदा चाळी नाहीयेत, एकदमच सगळा माल त्यांना बाजारात पाठवावा लागतो. मग एकूण उत्पन्नाच्या जर
60 ते 65% एकदम माल जर ह्या 2-3 महिन्यात बाजारात आला, तर तुम्ही पहा मार्च नंतर कांद्याला किंमत किती असते. 5 ते 10 रुपयाच्या वरती तुमचा कांदा खपत नाही मार्केटमध्ये. कधी-कधी तो 2 आणि 1 रुपयावरती सुद्धा येतो. याचं कारण आहे की ह्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन होतं आणि सगळ्यात जास्त मार्केटमध्ये फ्लो त्याचा येतो. पण याच्या उलट जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या किमती हळूहळू वाढायला लागतात. कारण चाळीतला कांदा कमी कमी व्हायला लागतो. 15 ऑगस्ट पर्यंत कांदा जेमतेम टिकलेला असतो. त्याच्यानंतर खराब व्हायला लागतो. शेतकरी तो मार्केटमध्ये पाठवायला सुरुवात करतो. आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या 2 महिन्यामध्ये कांद्याच्या किमती कधीही पहा तुम्ही 20-25 रुपयाच्या वरतीच राहणार. कारण त्यावेळी काय होतं की कांदा चाळीतला संपलेला असतो. नवीन कांदा पावसामुळं किंवा रोगराईमुळं जर खराब झाला, चाळीतला कांदा खराब झाला, तर कांदा मार्केटमध्ये येत नाही. अशा वेळी त्याचं किमती वाढतात. कारण मार्च नंतर 6 महिने कुठलाच कांदा शेतातून काढला जात नाही. फक्त साठवणुकीवरतीच अवलंबून असतं मार्केट सगळं. म्हणून हे जर गणित आपण समजून घेतलं, मग खरीप हंगाम आपल्याकडे चालतो. शिरूर, श्रीगोंदा ह्या तालुक्यांमध्ये खरीपातही कांदा घेतला जातो किंवा रांगडा हंगाम सुद्धा चालतो. तर डिसेंबर जानेवारीपर्यंत कांद्याच्या किमती जेमतेम टिकून राहतात. जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यानंतर त्या परत कमी व्हायला लागतात. कारण रांगडा हंगामाचा कांदा मार्केटमध्ये येत असतो. याच्यासाठी काय करायचं? खरीप हंगामासाठी आपल्याला खरीपाची चांगली उत्पन्न काढलं पाहिजे. जेणेकरून ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जो माल येईल तर त्याला 20 ते 25 रुपयावरच्या वरती आपल्याला जर बाजारभाव भेटला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यातून नफा मिळवता येईल. मग त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? शेतकरी काय करतात की आपल्याकडे घरी जे बियाणं आहे किंवा मार्केटमध्ये जे कुठलं बियाणं अवेलेबल होईल किंवा शेजाऱ्याकडून आपल्याला जे कुठलं बियाणं अवेलेबल होईल ते घ्यायचं आणि लागवड करायची. मग ते कुठल्या हंगामाचं आहे त्याचा विचार नाही करायचा. आता कांदा आणि लसूण संशोधन संस्थेने 10 कांद्याच्या जाती तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कलर सुद्धा बदल आहे आणि सीझनचा सुद्धा फरक आहे. 7 ज्या जाती आहेत त्या लाल कांद्याच्या आहेत आणि 3 ज्या आहेत त्या पांढऱ्या कांद्याच्या आहेत. आता या सीझन नुसार वेगवेगळ्या आहेत. खरीप हंगामासाठी त्या वेगळ्या आहेत. भीमा सुपर, भीमा डार्क रेड, भीमा राज, भीमा रेड या 4 जाती आहेत त्या खरीप हंगामासाठी. याच्यानंतर रांगडा हंगाम आहे. रांगडा हंगामामध्ये भीमा शक्ती ही खूप चांगल्या पद्धतीने चालणारी जाते. भीमा राज, भीमा रेड सुद्धा रांगडा हंगामाला चालते. त्याच्यानंतर रब्बी हंगाम. रब्बी हंगामाला भीमा शक्ती आणि भीमा किरण. भीमा शक्ती ही मध्यम लाल रंगाची जाते. भीमा किरण ही फिकट लाल रंगाची जाते. परंतु याच्यात साठवणूक क्षमता खूप चांगली आहे. 4 ते 6 महिन्यापर्यंत तुमचा कांदा आरामात चांगला टिकतो. तर त्याच्यामुळे आणि याचं उत्पन्न सुद्धा खूप चांगलं आहे. म्हणून अशा सुधारित जातीचा जर तुम्ही अवलंब केला, ज्यावेळेस तुम्हाला खरीपात लागवड करायची, तर खरीपाची परिस्थिती कशी असते की तुम्हाला पाऊस जास्त असतो, तापमान जास्त असतं, आर्द्रता जास्त असते. ह्या वातावरणाला ज्या सूट होतात त्या व्हरायटी गरजेच्या आहेत. रब्बी हंगामासाठी थंडी जास्त असते, धुकं असतं, तापमान दिवसाचं आणि रात्रीचं याच्यात फरक असतो. ह्या हवामानाला त्या सूट होतात त्या जाती महत्वाच्या आहेत. जर तुम्ही रब्बी हंगामाची जात खरीपात लावली, जास्त पाऊस आला ते मर लवकर होणार, रोगराई येणार, तुमचं पीक चांगलं येणार नाही, उत्पन्न कमी होणार. रब्बी हंगामामध्ये खरीपाची जात लावली ती जास्त तापमानाला सहनशील आहे, जास्त पर्जन्यमानाला सहनशील आहे, परंतु थंडीला ती सहनशील नाही. अशा वेळी काय होतं की जर थंडी खूप वाढली, 15 दिवस ती 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी जर तापमान राहिलं, तुमच्या कांद्याला ढेंगळे येतात, गोंडे येतात. शेतकरी कंप्लेंट करतात बियाणं खराब लागलं. खरं तर ते बियाणं खराब नसतं, त्याची उगवण क्षमता असते, सगळं असतं, परंतु त्याचा हंगाम चुकलेला असतो. बऱ्याचदा आम्हाला सुद्धा ते अनुभव येतात. शेतकरी इथून जून मध्ये बियाणं घेऊन जातात, संपेल की काय या भावनेने लवकर येऊन लवकर बियाणं घेऊन जातात. ज्यावेळेस शेतकरी जून मध्ये बियाणं नेतो त्यावेळी तो जून मध्ये लावायच्या बेताने नेतोय, अशा पद्धतीने त्याला ते बियाणं दिलं जातं, त्या हंगामाचं बियाणं दिलं जातं. शेतकरी विचारत नाही आम्हाला फक्त बियाणं पाहिजे आता लागवडीसाठी, अशा पद्धतीने बियाणं घेऊन जातो, खरीपाची व्हरायटी घेऊन जातो आणि लावतो ती ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याची लागवड करतो. त्यावेळी त्याला येतात ढेंगळे येतात, गोंडे येतात त्याला. त्यावेळेस म्हणणार की या संशोधन संस्थेने जे विकसित केलेलं बियाणं आहे ते खराब आहे, चुकीचं आहे. असे फीडबॅक मी ज्यावेळेस गावामध्ये जातो, कुठल्या फील्डमध्ये जातो, शेतकरी कुठतरी कुजबूज करताना ऐकायला येत असते. परंतु त्याच्या मागचं कारण आपण जाणून घेतलं पाहिजे. संध्याकाळी जर तुम्ही गेले फिरायला इथं फील्ड व्हिजिटला आपल्या, शेतकरी पाठीमागे असतात, ते कुठतरी कुजबूत असतात, ते आमच्या कानावरती पण येतं, अरे हे काय शेत आमचं शेत याच्यापेक्षा चांगलं आहे.
बरोबर आहे ना, येता येता तुम्ही कुठं पाहिलं? बरोबर आहे, तुम्हाला तुमचं शेत आवडलं असेल पण आमचं आवडलं नसेल. काय कारण सांगा आता तुम्ही? नाही नाही, हंगाम चुकत नाही. आम्ही पण वेगवेगळ्या हंगामाचे लावतात, तुम्ही पण हंगामात लावतात. पण तुमचं शेत चांगलं दिसतं, आमचं का खराब दिसतं हे सांगा तुम्ही. नाही नाही, म्हणजे मी त्याचं उत्तर देतो मी. फक्त तुमच्या मनात का असा विचार येतो किंवा त्याचे कारण तुम्हाला काय वाटतात हे मला जाणून घ्यायचंय. एकतर शासकीय संस्था असेल, नीट लक्ष देत नाही, पगार घेतात, फक्त चालवतात. हा एक तुमच्या मनामध्ये येत असेल, बरोबर? अजून काय असेल विचार? आमच्याकडे बी लेबर असतात ना इथं. आम्हाला सरकार पैसे देतं, लेबर देतं, आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकत नाही का चांगल्या पद्धतीने? एकदम टवटवीत उंच दर्जेदार असे कांद्याचं उत्पादन आम्ही घेऊ शकत नाही का इथं? आम्ही संशोधन करतो तरी सुद्धा आम्हाला जमत नाही, काय कारण आहे? मग तरी काय होतं त्याचं कारण तुम्हाला काहीतरी जाणवत असेल ना. हे फक्त सरकारी पगार घेतात, लेबरच्या भरोश्यावर सोडतात. तर तसं नाही, त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. आपला हा संशोधनाचा फार्म आहे. आपण कुठले कमर्शियल प्रोडक्शन याच्यावरती घेत नाही, म्हणजे बाजारात विक्रीसाठी इथं घेत नाही. आपल्याकडे 1200 प्रकारच्या वेगवेगळ्या जाती आहेत. जसं तुम्हाला सांगितलं, प्रत्येक हंगामानुसार जात वेगळी असते, प्रत्येक कलरनुसार जात वेगळी असते, त्याच्यातले जे कॅरेक्टर आहेत ते प्रत्येक वेगळे असतात. असे वेगवेगळे आपण लावतो, त्याच्या ट्रायल्स इथे घेतो. कांद्याला जशा पद्धतीचं कीड असेल, रोग असेल, त्याच्यावरती संशोधन करावं लागतं. कुठल्या हंगामात त्याच्यावर कीड रोग आली नाही आणि त्याच्यावरती आम्हाला काम करायचे, तर आम्ही बाहेरून त्याच्यावर कीड रोग आणतो, त्याच्यावरती रोगाचे ते हे टाकतो, की कारण त्याच्यात आपल्याला त्याच्यावर प्रयोग करायचा आहे. किंवा खत आहे, खताचे डोस वेगवेगळे टाकून, वेगवेगळ्या प्रकारची खतं टाकून, वेगवेगळ्या तुम्हाला 2-2 साऱ्यामध्ये सुद्धा फरक तिथं जाणवल. काही पिवळे दिसतील, काही हिरवे दिसतील, काही एकदम डार्क हिरवे दिसतील येते. काही ठिकाणी तुम्हाला तण जास्त दिसेल, काही ठिकाणी रोगाने गेलेले पण दिसतील, काही ठिकाणी जास्त पाणी दिसेल, काही ठिकाणी पाण्याअभावी गेलेले कांदे पण दिसतील. हे ज्यावेळेस आपण संशोधन करतो, त्याच्यात जे तग धरतील, दुष्काळी परिस्थितीमध्ये जे तग धरतील, ते आम्हाला शोधायचं असतं त्याच्यात. जे जास्त पावसात तग धरतील ते आम्हाला शोधायचे. जे रोगाला बळी नाही पडत, असे 4च कांदे भेटले आम्हाला, तरी ते 4 कांदे शोधून आणून त्याच्यावरती परत त्याचं जतन करून पुढे वाढवून ते तसेच स्टेबल राहतात का, ते दरवर्षी त्या रोगाला बळी न पडणारेच आहेत का, हे आम्हाला शोधायचं असते. तर त्याच्यामुळे हा गैरसमज कधी करून घेऊ नका की हे शास्त्रज्ञ आहेत ते बिनडोके आहेत आणि आम्ही शेतकरी यांच्यापेक्षा चांगलं करतो, आजचा दिवस वायाला गेला आमचा इथं येऊन ही यांचं हे चित्र पाहून, तर असा गैरसमज करून घेऊ नका. ठीक आहे. नाही, तो प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडतो इथं, त्याच्यामुळं तर संध्याकाळी जाताना काळे साहेबांनी सांगितलंय, काहीतरी लेक्चर दिलंय, पण ते काहीतरी उटपटांग सांगून आम्हाला घरी पाठवलंय असं समज करून घेऊ नका. काहीतरी एखादी कांद्याचा वाण जरी तयार करायचा आहे ना, आम्हाला 10-10, 12-12 वर्ष त्याच्यावरती रिसर्च करायला लागतो, शोधावं लागतात. तसे 1-2 कांदे जरी तसे मिळाले तर त्याला परत पुढे वाढून ते स्टेबल, त्याला रोगाला प्रतिकारक आहेच का, त्याची दरवर्षी उत्पादकता तेवढी निघतीच का, त्याचा कलर स्टेबल राहतोय का, त्याची साईज स्टेबल राहतेय का, किंवा त्याला डेंगळे येणारच नाही का, अशी ट्रायल. एखादी व्हरायटी डेव्हलप केली तर देशभरात 28 ठिकाणी आम्ही त्याची ट्रायल घेतो. त्या 28 ठिकाणी ट्रायल घेऊन 3-3 वर्षात त्याची जी शाश्वत उत्पादन त्याच्यातून मिळतंय का, किंवा कुठल्या ठिकाणी ते सुटेबल आहे, कुठल्या ठिकाणी नाहीये. महाराष्ट्रात जर सुटेबल असेल तर महाराष्ट्रासाठीच ती शिफारस केली जाते. उत्तर प्रदेशसाठी नसेल, तिथं उत्पन्न चांगलं आहे 3 वर्षापर्यंत, त्यांना शिफारस केली जात नाही. अशा पद्धतीने हे संशोधन चालतं. म्हणून त्या पद्धतीचं तुमच्यासारखं सुंदर शेत इथं आमच्याकडे पाहायला मिळणार नाही, कारण आम्हाला त्या पद्धतीने ते करावं लागतं. आता ह्या काही जाती मी तुम्हाला सांगतो. भीमा सुपर ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे एक डोळा. जर चांगल्या पद्धतीने बीजोत्पादन केलं आणि त्या व्हरायटीचं व्यवस्थित जतन जर केलं तर एक डोळा. आता ह्या काही काही जाती आहेत ना, ह्या कुठं फायदेशीर होतात, त्याचा वापर कसा केला पाहिजे, ही खरीप हंगामासाठी आहे.
जास्त पावसातही तग धरून ठेवते आणि खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन याचं निघतं. रब्बी हंगामासारखं उत्पादन याचं निघतं. कमी जर पाऊस असेल त्या पावसाच्या याच्यात जर आहे ना खूप चांगली 110 ते 15 दिवसात ती निघते. 105, 110, 115 दिवसात हवामानाच्या याच्यानुसार निघते. परंतु ही जर एक डोळा कांदा आहे, आता याची उपयोगिता कुठे आहे तुम्हाला सांगतो. मी पाठीमागे एका पनवेलला विस्टा इंटरनॅशनल म्हणून फूड प्रोसेसिंगची कंपनी आहे, प्रक्रिया उद्योग. आज तुम्ही पाहता पिझ्झा, बर्गर किंवा काय याचं फॅड वाढलेलं आहे भरपूर. तर त्याच्यात रिंग पाहिजे असतात किंवा कांद्याच्या आपण जशी भजी बनवतो ना तशा रिंग सुद्धा सिटीमध्ये भेटतात त्याला हे करून. तर त्याच्यामध्ये याचा फार उपयोग आहे. त्या कंपनीला एवढा लॉस होतोय, त्यांना एक डोळा असलेला कांदा मिळत नाही. मार्केटमध्ये जर गेलं तर 2-3 डोळे असलेले आतमध्ये असे मिळतात. त्यावेळी त्याची पूर्ण रिंग भेटत नाही. वाकड्या तिकड्या रिंग अशा छोट्या छोट्या भेटतात. पण ही जी रिंग जर अशी एक डोळ्याची असली त्यांना, तर त्यांना 2-4 रुपये शेतकऱ्यांना जास्त भाव द्यायला सुद्धा ते तयार होतील. पण आपल्याकडे काय तुमच्या गावात एक जण भीमा सुपर लावणारा असेल तर बाकीचे सगळे वेगळ्या जातीचे लावणारे असतात. एका ठिकाणी त्यांना बल्कमध्ये तसला कांदा मिळत नाही. मग त्याच्यासाठी आज काय ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील किंवा एखाद्या गावाने एकच व्हरायटी जर अडॉप्ट केली आणि त्यांच्याशी टायअप केलं तर बाजारात तिथं तुम्हाला 20 रुपयांनी भेटणार असेल तर ते 25 रुपये सुद्धा देऊ शकतात त्याला. अशा पद्धतीने ह्या ज्या सुधारित जाती आहेत त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आता ही जर जात तुम्ही जर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लावली 100% सगळ्या कांद्याला ढेंगळे येणार. इथून जर तुम्ही घेऊन गेले आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लावू, आता काय शेत खाली नाही आपलं, नंतरच्या हंगामात लावू, तर डेंगळे येणार आणि तुम्ही आम्हाला शिव्या देणार की बाबा यांनी आम्हाला फसवलं. त्याच्यानंतर भीमा रेड ही सुद्धा खरीप हंगामासाठी जात चांगली. भीमा शक्ती ही रांगडा हंगामासाठी. रांगडा हंगामामध्ये आणि रब्बी हंगामामध्ये दोन्ही हंगामात म्हणजे ऑक्टोबर पासून तर डिसेंबर पर्यंत कधी पण याची लागवड करू शकतो. भीमाराज ही तिन्ही हंगामासाठी चालते. खरीप, रांगडा आणि रब्बी हंगामासाठी. त्या पांढऱ्या कांद्याच्या जाती आहेत काही. भीमा शुभ्रा ही खरीप आणि रांगडा हंगामासाठी आहे. भीमा श्वेता आणि भीमा सफेद ह्या सुद्धा खरीप आणि रांगडा हंगामासाठी चालतात. तर पांढरा कांदा आपल्याकडे खाल्ला जात नाही. विदर्भ, मराठवाड्यात तो काही प्रमाणात खाल्ला जातो. तर त्या ठिकाणी त्याचं उत्पादन घेतलं जातं. आपल्या इथे काही शेतकऱ्यांनी जर घेतलं उत्पादन तर ते थोड्या प्रमाणात मार्केटमध्ये 2 रुपये जास्त रेटने सुद्धा जाऊ शकतं. कारण शेतकऱ्यांमध्ये समज आहे की पांढरा कांदा म्हणजे औषधी आहे. औषधी गुणधर्म असल्यामुळं ते काही जण घेऊन जातात मार्केटमधून. पण जास्त प्रमाणात केल्यावर तेवढी मागणी राहणार नाही. हा कांदा मुख्यत्वे प्रोसेसिंग म्हणजे पावडर बनवायला, फ्लेक्स बनवायला याच्यासाठी वापरतात. आपल्याकडे त्या इंडस्ट्रीज नाहीये. जळगावमध्ये फार मोठी डिहायड्रेशनचा प्लांट आहे. आशियातला सगळ्यात मोठा प्लांट आहे. त्या ठिकाणी ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून शेतकऱ्यांकडून पांढरा कांदा घेतात. आपल्या इकडे मार्केट नसल्यामुळे शेतकरी थोडे कमी प्रमाणात लावतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कांद्याची जात तुम्हाला कुठल्या सीझन साठी कुठली, आता तुमच्याकडे खंडाळा बावडा चालतो काही प्रमाणात. खंडाळा बावडा शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फुले समर्थ एक व्हरायटी आहे. कमी दिवसात येते. ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे तर एक 80, 85, 90 दिवसापर्यंत ती व्हरायटी निघते. तर त्याच्यामुळं आता मला थोडस एक तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, शेतकरी ज्यावेळेस कांदा लावतो तर त्याला कुठले कॅरेक्टर त्याच्यातले कुठले गुणधर्म महत्वाचे असतात सीझन नुसार. ज्यावेळी तुम्ही कांदा लावता कुठलं बियाणं लावायचं हे कशावरून ठरवता तुम्ही? काय क्रायटेरिया, समजा मला ह्या रब्बी हंगामात बियाणं लावायचंय, तुम्ही बियाणं कुठून घेणार आणि त्याच्यात काय क्वालिटी असली पाहिजे त्या बियाण्यामध्ये हे तुम्ही कसं ठरवता? नाही नाही, हा ते ठीक आहे, तुम्ही घरी तयार करता, घरी तयार केलेलं असतं. नाही पण ज्यावेळी तुम्ही कांदे सिलेक्ट करता त्याच्यात तुम्हाला काय पाहिजे असतं? कांदा कशा पद्धतीचा असावा, मग त्याचा शेप. हा, सिंगल सेंटरला वापरला जातो. डबल पत्ती असेल तो वापरला जातो. बरोबर आहे. साईज मीडियम असली पाहिजे. आता साईज कशी असली पाहिजे त्याची?
साईज 3 प्रकारची आहे कांद्याची मी तुम्हाला सांगतो. एक तर नारळी साईजचा कांदा असतो, दुसरा गोल कांदा असतो, तिसरा चपटा कांदा असतो. गोल कांदा जास्त वापरला जातो. हं? नारळासारखा असा उभट कांदा नाही वापरत. मार्केटला चालत नाही. मार्केटच्या दृष्टीने कुठला कांदा तुम्ही प्रेफर करता? कलर त्याचा जास्त गर्द लाल पाहिजे, गुलाबी पाहिजे, तांबूस कलर पाहिजे? बर. आता दुसरी गोष्ट त्याची टिकवण क्षमता. आता जर तुम्ही फुले समर्थ घेतली किंवा आमची भीमा सुपर घेतली, टिकणारी व्हरायटी नाही. 2 महिन्यात तुमची सडायला लागणार ती व्हरायटी. भीमा शक्ती घेतली, भीमा किरण घेतली, तुमची 6-6 महिन्यापर्यंत टिकते. शेतकऱ्यांचे असे मी पाठीमागं बारामतीला गेलतो, तिथल्या केव्हीके मार्फत आम्ही काही भीमा किरणचे भीमा शक्तीचे सीड दिले होते. त्या शेतकऱ्यांनी आवर्जून त्यांच्या घरी घेऊन गेले आणि लिंबाच्या एक मोठं लिंबाचं झाड होतं, गर्द सावली त्याची, त्याच्या खाली पिशवी भरून त्याच्यावरती ताडपत्री टाकून त्यांनी ठेवलं होतं. 4 महिने झाले तरी त्याच्यातला काही प्रॉब्लेम आला नाही त्यांना. म्हणजे आम्ही गेलो असेल ऑगस्ट सप्टेंबर मध्ये गेलो असेल तिथं, उन्हाळ्यात काढलेला कांदा त्यांनी पिशवीत ठेवली जातो तसंच लिंबाच्या झाडाखाली. भीमा शक्ती आणि भीमा किरण जास्त दिवस टिकतो. मग टिकवण क्षमता असलेला किंवा त्याचे जे कालावधी आहे, आता तुम्ही फुले समर्थ घेतली तर 80-85-90 दिवसामध्ये निघते. भीमा शक्ती घेतली तर 4 महिने लागतात, भीमा किरण घेतली तर 4 महिने लागतात, 3.5-4 महिन्यापर्यंत कांदा निघतो. तर याच्यात तुम्ही का सिलेक्ट करता? समजा कमी दिवसाचे असेल, नाही लवकर मार्केटला जाणार याचं काय कारण? म्हणजे रेट कसा मिळणार लवकर मार्केटला गेल्यावर? कुठल्या हंगामासाठी म्हणताय? खरीप? बरं. हम्म. हम्म. ओके. मग त्याला खरीप हंगामासाठी काय काय वैशिष्ट्य, तुम्ही 4-5 वैशिष्ट्य सांगा की अशा प्रकारचा कांदा आम्हाला पाहिजे, अशी व्हरायटी आम्हाला पाहिजे, कमी दिवसात निघणारी, कमी दिवसाची, उत्पन्न त्याचं किती पाहिजे? जास्त पाहिजे पण किती पाहिजे तुम्हाला? खरीपात किती घेता तुम्ही उत्पन्न? खरीप हंगामात नाही, खरीप हंगामात तुमच्याकडे किती उत्पन्न निघतं? चांगलं उत्पन्न आलं तर 150 ते 1.5-200 पिशवी. कारण खरीप हंगामामध्ये रब्बी हंगामासारखं उत्पन्न निघत नाही. रोगराईला बळी न पडणारी लागेल तुम्हाला. खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात कलरचा काही फरक पडतो का? जास्त गरज नाही पाहिजे, मिडियम रेड कलर. हा, रब्बीला चालतो. झेंग पावसामध्ये टिकला पाहिजे. आणि जर दुष्काळ पडला तर? नाही, रब्बी हंगामात तर टिकवण क्षमता तर पाहिजे, पण पावसाळ्या हंगामात टिकला पाहिजे. अंतर 10x15 ठेवलं पाहिजे. 2 कांद्यामध्ये 10 सेंटीमीटर, 2 ओळीमध्ये 15 सेंटीमीटरचं अंतर पाहिजे. आता याच्यामध्ये काय आहे, ठीक आहे कांद्याची साईज ठीक आहे, पण जी पानाची हाईट आहे किंवा पानं किती पाहिजे त्याला, याच्यावरती कधी विचार केलाय तुम्ही? हा, पानं आणि त्याची हाईट. ओके, त्याचं काय कारण?
हम्म. 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 बरोबर. नाही, ही ऑब्झर्वेशन असतात. शेतकरी जो जातीने चांगला कांदा उत्पादन करतो ना, तर ती जी ऑब्झर्वेशन आहे ना, ऍक्च्युली याच्यातूनच संशोधन घडतं तुम्हाला सांगतो. बारीक बारीक गोष्टी आहे ना, रोगराई कशामुळे येते, काय येते, त्याची कॅनॉपी किती पाहिजे, आपल्याला पानाची साईज किती पाहिजे, हाईट किती पाहिजे, माना जाड झाल्या पाहिजे की पातळ राहिल्या पाहिजे. त्यावेळेस मान जाड होती तर त्यावेळेस तो कांदा टिकत नाही. नायट्रोजनचं प्रमाण 2 महिन्याच्या पुढे जास्त दिलं तर त्या माना जाड होतात. मान जाड राहिली का त्याचं तोंड जे आहे ना ते ओपन राहतं. मान जर पातळ झाली तर ते तोंड मिटतं आणि मग त्याच्यातून बुरशीचा शिरकाव होत नाही. अशा पद्धतीने संशोधन तर आम्ही करतो, परंतु शेतकरी जे प्रॅक्टिकली संशोधन करतात आणि त्यांच्या ज्या अनुभवातून ते शिकतात, तर त्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तर ज्यावेळी नर्सरी आपली महत्वाची असते, ज्यावेळेस नर्सरी आणि कांद्याची जात चांगली असते, तर त्यावेळेस आपलं उत्पन्न त्याच्यावरती अवलंबून असतं. सगळ्यात पहिलं योग्य हंगामासाठी योग्य कांद्याची जात महत्वाची असते. बाहेरून ज्यावेळेस तुम्ही बियाणं घेताय तर कुठल्या हंगामाचं आहे हे नक्की विचारून घ्या. किंवा जर मार्केटमधून पॅकेट जर घेत असतील तर त्याच्यावर लिहिलेलं असतं कुठल्या महिन्यामध्ये लागवडीसाठी योग्य आहे ते पाहून घ्या. त्याची उगवण क्षमता किती लिहिलेली आहे ते पाहून घ्या. बऱ्याचदा काय होतं की कंप्लेंट येते की त्या कंप्लेंट मध्ये डेंगळे आले आमच्या कांद्याला किंवा उगवलं नाही कांदा, ह्या कंप्लेंट येतात. आता उगवलं नाही याच्यासाठी तुम्ही पूर्ण सीझन वायाला घालवण्यापेक्षा तुम्हाला कुठल्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन त्याची उगवण क्षमता चेक करायची गरज नाही. तुम्ही घरी ओला कपडा घ्या, ओला करून त्याच्यावरती 100 दाणे मोजून टाका कांद्याच्या बियाचे, किंवा पेपर घ्या एखादा, पेपरवरती जरी ओला करून कांद्याचे 100-200 दाणे मोजून टाकले, त्याला एक 7-8 दिवस आहे ना झाकून ठेवा. त्याच्यावरती ओलावा तसाच तयार करा. संध्याकाळी सकाळी रोज पाणी शिंपडा थोडंसं. ओलावा तयार राहिला तर 3-4 दिवसात त्याला कोंब यायला लागतात. 7-8 दिवसांनी काय त्याचे कोंब असे 8व्या-9व्या दिवशी बोटाच्या लांबी एवढे होतात. तर ज्यावेळी ते पाहाल तुम्ही, जे बियाणं बोटाच्या आकाराचं लांब झालेलं असतं, सरळ रेषेत आलेलं असतं आणि त्याला बाणाच्या आकाराचं एक टोक येतं पुढं, असं बियाणं चांगलं, म्हणजे दर्जेदार बियाणं ते. ज्या बियाण्याला स्प्रिंग तयार होते अशी किंवा वाकडं तिकडे त्याचा कोंब तयार होतो, ते बियाणं खराब. ते काही कालावधीनंतर रोग येऊन किंवा अशी मर होऊन ते मरणार. मग हे काढून टाकायचं बाजूला. ज्याला अंकुर फुटले नाही ते बियाणं बाजूला काढून टाकायचं. 100 पैकी किती चांगलं बियाणं उगवलंय याच्यावरती त्याची उगवण क्षमता ठरते. 100 पैकी जर 70 उगवले असेल चांगले तशा पद्धतीचे 70% जर्मिनेशन, 70% पेक्षा जर खाली आलं जर्मिनेशन त्याचं, तर त्याची कंप्लेंट तुम्ही करू शकता किंवा ते रिटर्न करू शकता. फक्त बियाणं जर मार्केटमधून परचेस कराल तर त्याची पावती, बिल हे तुमच्याजवळ असलं पाहिजे, ते पॅकेट असलं पाहिजे. तसं कुठं कृषी अधिकाऱ्याकडे कंप्लेंट केली तर ते तुमचं पॅकेट आणि इतर अजून सॅम्पल कलेक्ट करून मार्केटमधून त्याचं टेस्टिंग करून त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. म्हणून ह्या पद्धतीने एक 7-8 दिवस बियाणं आणल्यानंतर एकदा घरच्या घरी त्याचा प्रयोग करून पहा, तुम्हाला तुमची उगवण क्षमता समजेल. त्याच्यानंतर ज्यावेळेस नर्सरी टाकता तुम्ही, नर्सरी जास्त पावसामुळे बऱ्याचदा मर रोगाला सामना करावा लागतो तुम्हाला. तो रोगराईपासून वाचण्यासाठी पहिल्यांदा सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. सीड ट्रीटमेंट मग तुम्ही कार्बनडेझिम, बॅविस्टिन नावाने मिळतं मार्केटमध्ये. कार्बनडेझिम एक 3 ग्रॅम प्रति किलो किंवा कॅप्टन असेल, थायरम असेल, ते 3 ग्रॅम प्रति किलो एवढ्या प्रमाणात तुम्हाला वापरायचं. ट्रीटमेंट केलेलं सीडच वापरा किंवा मग ट्रायकोडर्माचा वापर त्याच्यामध्ये करा. शेतात ट्रायकोडर्मा मिक्स करा शेणखतात आणि मग ते शेतामध्ये टाका. ट्रायकोडर्मा ही बुरशी आहे. ट्रायकोडर्माची पावडर मार्केटमध्ये भेटते. चांगल्या प्रकारचे असेल तर ते शेतात वाढेल ती तुमच्या. पहिल्यांदा सुरुवातीला शेणखतात मिक्स करा, ओलं करून ठेवा शेणखत 15 दिवस आणि मग ते शेतात टाका. त्याचा फायदा तुम्हाला पूर्ण सीझन किंवा वर्षभर होईल, कारण ती फायदेशीर बुरशी आहे, बाकीच्या बुरशींना ती मारते. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लागवड करता गादी वाफेवर करा. जास्त पाऊस झाला तर पाण्याचा निचरा तुमचा होऊन जाईल. ड्रिप सिस्टम त्याच्यामध्ये किंवा स्प्रिंकलर सिस्टम वापरा. ज्यावेळी तुम्ही फेकताय, बरेच शेतकरी फेकतात, त्याच्यामुळे काय होतं पाण्याद्वारे ते बियाणं वाहून एका साईडला साचतं कुठं आणि तिथं दाट रोग तयार होतं.
रोपाची साईज बारीक होती, काडी पातळ होती आणि जिथं पातळ आहे, विरळ रोप आहे, त्या ठिकाणी जाड होतं. मग एकसारखं रोप लागवडीला येत नाही. त्याच्यानुसार एकसारखी साईज नंतर भेटत नाही किंवा काही ठिकाणी लेट त्याला मुळी तयार होणं, कांदा तयार होणं अशा पद्धतीचं हे तयार होतं. त्याच्यासाठी काय करा, खुरप्याच्या साहाय्याने 5-5 सेंटीमीटरच्या अंतरावरती अशा रेषा वळा आणि चिमटीच्या साहाय्याने ते कांद्याचं बी पेरा त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं तण सुद्धा नियंत्रण करायला तुम्हाला त्या मधल्या गॅपमध्ये जे तण आहे ते चिमटता येईल, असं उपटता येईल. असं फेकल्यावरती ते तण आणि तुमचं कांद्याचं बियाणं ते उपटून येतं दोन्ही पण. कांद्याचं रोप पण उपटून येतं तण उपटायला लागलं किंवा ते नियंत्रण करायला तुम्हाला येईल. तण नियंत्रणासाठी आधीच त्याच्यामध्ये गोल ऑक्सिक्लोरोक्विन गोल म्हणून बाजारात भेटतं, टिकेल भेटतं किंवा टार्गा सुपर आहे, हे मिक्स करून तुम्ही त्याच्यात वापरा. किंवा स्टॉम्प म्हणून येतं पेंडिमिथिलिन, 2 ते 3 मिली प्रति लिटर या प्रमाणात त्याचं फवारणी करा. गाजी वाफे तयार केले किंवा वाफे तयार केले त्याच्यावरती फवारणी करा, नंतर बियाणं टाका किंवा बियाणं टाकल्यावरती त्याच दिवशी फवारणी करा. उगवायच्या आतमध्ये ओलावा तयार करा त्याला. त्याच्यानंतर त्याच्यात मर रोग जर तुम्हाला आढळायला लागला तर मर रोगाचं नियंत्रण करण्यासाठी रिडोमिल मार्केटमध्ये भेटतं. मँकोझेब आणि मेटॅलॅक्झिल याचं मिश्रण येते. तर ते पाण्यातून द्रावण त्याला द्यायचं. त्याचं जर आळवणी केली तर मर रोगाचा सामना तुम्हाला जास्त करावा लागणार नाही. खरीपात साधारणपणे 35 ते 40 दिवसातच नर्सरी चांगली तयार होते. रांगडा हंगामात त्याला 45 दिवस लागतात, तर रब्बी हंगामात 50 ते 55 दिवसात नर्सरी तयार होते. ज्यावेळी तुम्हाला पुनर्लागवड करायची, पुनर्लागवड करताना काय करायचं, 1/3 शेंडा कापायचा. आता शेंडा का कापायचा, बरेचसे शेतकरी कापतातच, पण तो का कापायचा, काही कारण आहे का त्याला? शेतकरी करतात, ते का करतात मला खाली पडतो लागवड. अजून काय कारण आहे? बर, आता तुम्ही काही काही रोप आहे ना, वरती कधी कधी शेंडे करचळलेले असतात काही रोपांचे. ज्यावेळी तुम्ही ते तसेच लावाल ना, ते शेंडे करचळायला लागले ना, त्याच्यावरती बुरशी तयार व्हायला लागते आणि ती बुरशी परत मग नंतर पुनर्लागवडीनंतर बऱ्याचदा रोप पडतं खाली, पाण्याचा त्याच्यावरती हे होतं आणि त्याच्यावरती परत बुरशी वाढायला लागते. ते सुद्धा एक कारण आहे की त्याचे शेंडे कापूनच लावले पाहिजे. त्याच्यानंतर खालची जी मुळे आहेत, सगळ्यात जास्त प्रमाण बुरशीचं असतं, करप्याचं असतं कांद्यामध्ये. मातीजन्य रोग भरपूर आहेत कांद्यामध्ये, सगळ्यात जास्त मातीजन्य करपाचा रोग आहे. तर त्याला ज्यावेळेस पुनर्लागवड करायची आहे, तर त्यावेळेस रोप उपटल्यानंतर जुड्या बांधता तुम्ही, त्याची मुळं जी आहेत ती कार्बोसल्फान आणि कार्बनडेझिम याच्या द्रावणामध्ये बुडून घ्या. तर बऱ्याचदा मी शिफारस करतोय, पण शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्हाला तेवढा वेळ नसतो. तुम्ही किती सायंटिफिक सांगा, शास्त्रीय कारण द्या आम्हाला, आमच्या मागे इतर माणसं भेटत नाही. भेटली तर ती आली तर आमच्याकडं लाईट गेली, लाईट गेल्यावरती पाणी भेटत नाही. ही सगळी आमची धावपळ तुम्हाला समजणार नाही. तर तुम्ही म्हणाले एका बकेटमध्ये घ्या ते द्रावण आणि ते बुडवा आणि मग लावा, तर ते आमच्याच्याने काही होणार नाही. याच्यासाठी सुद्धा ते एवढं तामझाम करायची गरज नाहीये. त्याला ज्यावेळेस तुम्ही रोप उपटाल, तोच एक सारा त्याच्यामध्ये प्लास्टिकचा पेपर टाका, त्याच्यात पाणी साचवा थोडंसं. एक अर्धा फूट किंवा एक 2-3 इंच वरती असेल एवढं पाणी साठवा. त्याच्यात अंदाजे 1 ग्रॅम कार्बनडेझिम आणि कार्बोसल्फान हे बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे, हे मिक्स करा त्याच्यामध्ये सकाळी सकाळी. तुम्ही जे रोप उपटाल त्याच्या जोड्या बांधाल त्या फेकून द्या त्या पाण्यामध्ये. तास 2 तास भिजू द्या, काही फरक पडत नाही. परंतु यांनी काय होईल, ज्या मुळांना जी बुरशी लागते किंवा तुम्ही जिथं लागवड करणार आहे त्या मातीत जर बुरशी असेल, ती त्या परत मुळांना लागते आणि त्या कांद्याच्या रोपाला परत त्याचा परिणाम होतो. तर ते होणार नाही. त्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकामुळे थ्रिप्स आणि हे करपाजन्य जी बुरशी आहे ती त्याला लागणार नाही. म्हणून हे एक प्रॅक्टिस तुम्ही पुनर्लागवड करताना करा. त्याच्यानंतर ज्यावेळेस लागवड करताय तुम्ही, खताचं नियोजन फार महत्वाचं आहे. आता कांद्याला खत कधी, कुठलं आणि कसं लागतं. आता ज्यावेळेस आपण वाढ आपली माणसाची असेल, कुठल्या वनस्पतीची असेल, वेगवेगळ्या टप्प्यात वाढ होते.
ज्यावेळेस कांद्याची वाढ होते, सुरुवातीचे 2 महिने त्याच्या पातीची वाढ होत असते. 2 महिन्यानंतर त्याच्या कंदाची वाढ होत असते. मग ह्या प्रत्येक स्टेजला वेगवेगळ्या प्रकारची खतं लागतात. आणि आपण जी खतं देतो त्याचे सुद्धा गुणधर्म वेगळे असतात. आता कांद्याला किती भूक आहे, किती खत लागतं? कांद्याला लागतं 110 किलो नत्र, 40 किलो स्फुरद फॉस्फरस आणि 60 किलो पोटॅश किंवा पालाश. आणि कांद्याला जो तिखटपणा आहे तो गंधकामुळे आहे. तर ते गंधक सुद्धा लागतं. 30 किलो गंधक प्रति हेक्टरी हे प्रमाण सांगितलं मी तुम्हाला. आता बरेचसे शेतकरी म्हणतात तुम्ही नत्र सांगताय, स्फुरद सांगताय, पालाश सांगताय, गंधक सांगताय. आम्ही खत विक्रेत्याकडे गेलो की त्यांना हे सांगितल्यावर ते म्हणतात 10-26 किती बॅगा देऊ, युरियाची किती बॅग देऊ. त्याला तुम्ही सांगितलेलं समजत नाही. आम्ही फक्त ते सांगतोय त्याला तर ते आम्हाला भेटत नाही. याचं काय? आम्ही एक त्याच्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. ज्यांच्याकडे मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल आहे ते सुद्धा डाउनलोड करू शकतो. कांदा पीक सल्लागार किंवा ओनियन क्रॉप ऍडवायझर म्हणून ते प्ले स्टोअरला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर समजा कोणी सॉइल हेल्थ कार्ड काढलं असेल, मृदा कार्ड, माती परीक्षण करून जे कार्ड भेटतं तुमच्याकडे, ते जर कोणाकडे असेल, त्याच्यातले जे हे आलेले आहेत, रिपोर्ट आलेले आहेत, ते जरी त्याच्यात टाकले, तर तुमच्या एका हेक्टरसाठी किंवा एकरसाठी किंवा तुम्ही 10 एकर वरती कांदा करत असाल, 10 एकर तिथं टाकलं आणि हे आमच्या सॉइल हेल्थ कार्डचे रिपोर्ट आहे ते टाकले, तर तुम्हाला किती खत, कुठल्या बॅग 10-26-26च्या असतील, 15-15-15च्या असतील किंवा कसल्या 18-18-18च्या असतील, 00-50च्या असतील, सांगतो ना त्याच्यावरती पण येतो. तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती कुठल्या बॅग किती वापरल्या पाहिजे तुमच्या एकूण क्षेत्रासाठी ते सगळं कॅल्क्युलेटर, त्याची एक्सपेक्टेड प्राइस किती असेल ते सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला त्याच्यावरती मिळून जाईल तुम्हाला. आता जे खत आहे, कुठलं खत किती वापरलं पाहिजे हाच प्रश्न आहे तुमचा. आता नत्र खत कधी लागतं? नत्र, नायट्रोजन, युरिया किंवा इतर खतं म्हणजे आता 10-26-26 म्हणजे काय? तर जर 100 किलो घेतलं 10-26-26 तर त्याच्यात 10 किलो हे नत्र आहे, 26 किलो स्फुरद आहे आणि 26 किलो पालाश आहे. याच्यावरून त्याची कॅल्क्युलेशन करा. मग ते ज्यावेळेस आपण नत्र देतोय, नत्र पाण्यामध्ये लवकर विरघळतं, लवकर मुळांना लागू पडतं आणि लवकर पाण्याद्वारे वाहून पण जातं. मग हे जर सुरुवातीला आपण सगळं नत्र दिलं तर ते लवकर लागू पडतं, पण जेवढं लागू पडतं आणि उरलेलं नत्र पाण्याद्वारे वाहून जातं. म्हणून सुरुवातीला सगळं नत्र देऊन फायदा नाही. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये समज आहे की नत्र दिल्यावरती कांदा टिकत नाही. ते बरोबरच आहे. नत्र दिल्यावर कांदा टिकत नाही, पण कुठल्या अवस्थेत नत्राची गरज आहे आणि कधीपर्यंत नत्र द्यायचं हे माहिती पाहिजे. सुरुवातीला पातीच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते, कंदाच्या वाढीसाठी फॉस्फरस आणि पोटॅशची आवश्यकता असते. मग त्यावेळी फॉस्फरस पोटॅश भेटलं पाहिजे, सुरुवातीच्या काळामध्ये नत्र भेटलं पाहिजे. 110 किलो नत्र आपल्याला 3 भागामध्ये 4 भागामध्ये विभागून द्यायचे. सुरुवातीला 1/3 द्या, 15 दिवसांनी परत 1/3 द्या, त्याच्यानंतर 15 दिवसांनी 1/3. 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला नत्राचा पुरवठा सगळा करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅशचा विचार करता, फॉस्फरस आणि पोटॅश लवकर पाण्यात विरघळत नाही, लवकर मुळांना लागू पडत नाही, लवकर ते शोषण होत नाही त्याचं आणि ते जास्त पाण्याद्वारे वाहूनही जात नाही. तर हे सुरुवातीला द्यायचं आहे आपल्याला. 1-1.5 महिना ते पूर्ण पिकाला पोषण व्हायला लागतो. म्हणून सुरुवातीला 40 किलो फॉस्फरस, 60 किलो पोटॅश हे सुरुवातीलाच द्यायचं बेसल डोस मध्ये लागवडीच्या वेळेस. आणि नंतर मग त्याला शेवटी पोटॅश जे फुगवणीला आपण वापरतो तर त्याचा स्प्रे किंवा विद्राव्य खतं, वॉटर सोल्युबल खतं जी भेटतात ती पाण्याद्वारे किंवा स्प्रेइंगद्वारे तुम्ही द्यायला पाहिजे. एक साधारणतः 15 टनापर्यंत तुम्हाला शेणखत सुद्धा लागतं. शेतकरी आता घरी गाई जनावरं राहिली नाही त्याच्यामुळे शेणखताचा वापर कमी झाला, परंतु त्याच्यातून मायक्रोन्यूट्रिएंट, सूक्ष्म अन्नद्रव्य जी म्हणतो आपण, लोह, जस्त, कॉपर, ह्या ज्या गोष्टी आहेत, मॅग्नीज असेल, तर ते पिकाला भेटत नाही. त्याचा परिणाम काय होतो, कधी कधी तुम्हाला मधली पानं पिवळी झालेली दिसतील किंवा काही पानं वाकडी झालेली दिसतील. ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होतं. म्हणून याचा मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचरची 31व्या, 45व्या आणि 60व्या दिवशी मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचरची एक फवारणी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कीड आणि रोग. कीड जर पाहिली तुमची तर थ्रिप्स, फुलकिडे, ही फार महत्वाची आणि जास्त नुकसान करणारी. ही कधी येते? ज्यावेळेस तुमचं दमट कोरडं हवामान तयार होतं, तापमान वाढतं त्यावेळेस. आता हा फेब्रुवारी-मार्च हा जो सीझन आहे तो ह्या फुलकिड्यांसाठी पोषक आहे. ऑगस्ट महिना फुलकिड्यांसाठी पोषक असतो. ऑगस्ट, ऑक्टोबर, सप्टेंबर हा महिना आहे ना फुलकिड्यांसाठी. तर याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. हा हा किडा काय करतो,
आता ही जी लागवड आहे तुमची पहा, ही गादी वाफे, ही गादी वाफ्यांवरती आहे. तुम्हाला गादी वाफे करायचे असेल ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर तुम्ही 168 सेंटीमीटर वरती 2 फाळ लावले तर 120 सेंटीमीटरचा तुमचा तो सारा तयार होईल. 15 फूट उंची, 120 सेंटीमीटर रुंदी आणि लांबी तुमच्या शेताच्या आकारानुसार तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ड्रिप इरिगेशन करायचं असेल तर 2 लॅटरल याच्यावरती ड्रिपच्या टाका. 30 ते 40 इंचावरती सेंटीमीटरवरती त्याचं हे करा, ड्रिपर ठेवा. अशा पद्धतीने ड्रिपचं नियोजन सुद्धा तुम्ही करू शकता. असे थर्ड मेथडने म्हणजे पाठपाण्याने सुद्धा शेतकरी करतात. पण याच्यात प्रॉब्लेम काय होते पहा, मधले कांदे तुम्ही 5 चिंगळी कांदा निघतो मधला, वरुंब्याचे कांदे फार मोठे निघतात तुमचे. गादी वाफा असेल, पाण्याचं जर व्यवस्थित खताचं आणि पाण्याचं नियोजन केलं तुम्हाला सगळ्याची साईज एकसारखी मिळेल कांद्याची. आणि ते काढायच्या वेळेस हे मधले कांदे उपटायला सुद्धा त्रास देतात. पण गादी वाफ्यावरचे कांदे उपटायला सुद्धा तुम्हाला त्रास देणार नाहीत, ते भुसभुशीत राहते जमीन. अशा पद्धतीने ओळीने तुम्ही त्याची लागवड करा. 10 बाय 15 सेंटीमीटरचं अंतर 2 कांद्यामध्ये राहिलं पाहिजे. आता प्लांट पॉप्युलेशन म्हणजे जी रोपांची संख्या आहे ती फार महत्वाची आहे. एका कांद्याला एकच कांदा लागतो. तर त्या पद्धतीने जेवढे रोपांची संख्या जास्त राहील तेवढं तुमचं उत्पन्नही जास्त राहील. जर दाट झाला कांदा तर कांद्याची साईज होत नाही. पातळ झाला कांदा तर जाड मानेचे जोड कांदे हे जास्त त्याचं प्रमाण वाढतं. एका हेक्टरसाठी साधारणपणे 7 ते 8 किलो बियाणं लागतं. चांगली उगवण क्षमता असेल तर 5 ते 6 किलो मध्ये सुद्धा तुमचं 1 हेक्टर क्षेत्र भागू शकतं. तर हे तण व्यवस्थापन तुम्हाला सांगतो. सुरुवातीलाच तुम्हाला गोल किंवा टार्गा सुपर, गोल आणि टार्गा सुपर कंबाईन मारायचे किंवा पेंडिमिथिलिन स्टॉम्प नावाने भेटतं. तुम्ही सोयाबीनला मारत असाल तर ते सुद्धा याच्यात चालतं. तर सुरुवातीला लागवडीच्या अगोदरच ते मारायचे आणि नंतर 30 दिवसानंतर सुद्धा तुम्ही किंवा 25 दिवसानंतर सुद्धा दुसरा स्प्रे त्याचा घेऊ शकता. अशा पद्धतीने जे गादी वाफे आहेत तुम्हाला सांगितलं, गादी वाफे तुम्ही करू शकता. तुषार सिंचन सुद्धा तुमचं खरीप आणि रांगडा हंगामात चांगलं फायदेशीर ठरतं. रब्बी हंगामात थोडासा नंतर शेवटच्या काळामध्ये तुषार सिंचन फायदेशीर नाही होत, कारण त्याच्या पाणी जे आहे ते गाभ्यामध्ये गेल्यावर थोडासा साठवणुकीवरती त्याचा परिणाम होतो. त्या पद्धतीने तुम्हाला जे डोस सांगितले मी त्या पद्धतीने ते कांद्याचे डोस तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता फर्टिगेशन म्हणजे ड्रिप मधून तुम्हाला कांद्याला खतं सुद्धा देऊ शकता तुम्ही. फर्टिगेशन मधून ज्यांनी ड्रिप केलंय तो वॉटर सोल्युबल जी खतं आहेत, विद्राव्य खतं, ती सुद्धा तुम्ही पाण्यातून ड्रिप मधून देऊ शकता. त्याच्या मात्रा पण या अशा पद्धतीने अमोनियम नायट्रेट किंवा जे काय वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहेत ते तुम्ही त्याच्यातून देऊ शकता. याच्यासाठी जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ती सुद्धा सांगितली तुम्हाला. झिंक सल्फाईड असेल, मॅग्नेज असेल, बोरिक असेल, फेरस, कॉपर ही तुम्हाला गरजेची आहे. तर 30व्या, 45व्या, 60व्या दिवशी ती देणं गरजेचं आहे. तर कीड आणि हे मर रोगासाठी तुम्हाला सांगितलं मी, तुम्हाला रिडोमिल द्यायचंय, मँगोजेब आणि मेटलाक्झिब नर्सरीमध्ये. त्याच्यानंतर काळा करपा किंवा पीळ रोग. पीळ रोग जास्त थैमान घालतोय आता कांद्यामध्ये बऱ्याच 4-5 वर्षापासून, आणि सगळ्या शेतकऱ्यांची ती ओरड असते. हे जे हे पीळ रोगाची लक्षणे. पीळ रोगात काय होतं, कांद्याची मान लांब होते, लांब वाढते, मग त्याची पानं वाकडी होतात. तर हा रोग कशामुळे येतो? हा बुरशीजन्य रोग आहे. मातीतून जी बुरशी आहे, आता हा कधी येतो? ज्यावेळेस पाऊस पडतोय, हा उघडझाप होते पावसाची, हवेत आर्द्रता वाढते, त्यावेळी हा रोग लवकर येतो. याचं कारण काय आहे की आपण दरवर्षी कांदा घेतोय, त्याच्यात पीक फेरपालट घेत नाही. ते बुरशीची सायकल ती आहे ना बंद होत नाही. तेच कांद्याचं. आणि आपण काय करतो, करपा पिळ आला
आणि 70-80% कांदे गेले, त्याच्यात रोटावेटर मारून टाकायचा आणि काढून टाकायचं ते. ज्यावेळेस ते मातीमध्ये जातंय तर त्यावेळेस बुरशी सकट ते अवशेष तसेच राहतात आणि बुरशी ऑलरेडी त्याच्यावर जगत असते त्या अवशेषांवरती. आणि ह्या बुरशीला मातीमध्ये पण अन्न भेटतं त्याला बुरशीला. ज्यावेळेस त्याला पोषक हवामान मिळतं, पाऊस, आर्द्रता अशा पद्धतीचं हवामान मिळतं, परत ती ऍक्टिव्ह होते आणि परत ती कांद्यावर अटॅक करते. म्हणून आपल्याला पीक फेरपालट करणं गरजेचं आहे. किंवा याच्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर वाढवा. ज्यावेळेस शेणखत तुम्ही वापरताय, लिंबोळी खत वापरताय किंवा गांडूळ खत वापरत असाल तर त्याच्यात ट्रायकोडर्मा मिक्स करा. ट्रायकोडर्मा त्या खतामध्ये वाढवा. 8-15 दिवस त्याला भिजवून ओलावा करून त्याच्यात ट्रायकोडर्मा मिक्स करा आणि मग तो शेतात द्या. त्यावेळी त्याचा ह्या बुरशीला आपल्याला अटकाव करता येईल. किंवा ज्यावेळी अशी पोषक परिस्थिती तयार होते बुरशीसाठी तर त्यावेळेस साधे स्प्रे घ्या. पर M45 जे मॅन्कोझेब म्हणतो ना, ते फार स्वस्त भेटतं मार्केटमध्ये बाकीच्या औषधांपेक्षा. ते सुद्धा जर तुम्ही मारलं किंवा बॅविस्टिन असेल, कार्बेंडेझिम असेल, ते जरी तुम्ही मारलं तरी पण सुरुवातीच्या काळात त्याचा अटकाव होऊ शकतो. परंतु ज्यावेळेस त्याची परिस्थिती जास्त वाढते तर त्यावेळेस तुम्हाला जास्त कॉस्टली औषधं तुम्हाला मारावं लागेल. तुम्ही कॅब्रिओटॉप असेल, ॲमिस्टोटॉप असेल ते मारता त्यावेळी. पण ते 2-2 हजार रुपये किमतीची ती औषधं, तर त्यावेळेस तुमचं गणित परत कोलमडायला सुरुवात होतं आणि तो लवकर कव्हर पण होत नाही. म्हणून याच्यासाठी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्हाला प्रतिबंधक उपाय जास्त त्याच्यासाठी करावे लागतील. त्याच्यानंतर जांभळा करपा, तपकिरी करपा. ह्या हंगामात हा तपकिरी करपा जास्त प्रमाणात शेंडे करचळणे किंवा ह्या पद्धतीने काही पॅचेसमध्ये पिवळं पडून आहे ना करचळून जातात कांदे. तर अशा पद्धतीने तपकिरी करपा येतो. त्याच्यासाठी सुद्धा जनरली काय होतं, जी फुलकीड आहे ही फुलकीड कशी आहे, कांद्याच्या पानाच्या बेचक्यांमध्ये असते. 25 जर किडे एका झाडावरती आले तर त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली समजायचं. ह्या बेचक्यांमध्ये ते काय करते, आणि अशा पद्धतीने पानावरती अटॅक करते. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर पांढरे डाग आहेत पडलेले. आवाज येत नाही पाठीमागे? आवाज नाही येत. तर ते पांढरे जे डाग पडलेले आहेत तर ते कशामुळे पडतात, हे थ्रिप्सच्या पानांना चावा घेतात, वरकडे ओढतात आणि त्यावेळी काय होतंय, पानं आकसतात अशी किंवा त्याला जखमा ज्या होतात त्याच्या मधून बुरशीचा शिरकाव होतो आणि मग तो तुमचा तपकीर करपा असेल, जांभळा करपा असेल, काळा करपा असेल, त्याचे प्रमाण भरमसाठ पद्धतीने वाढतं. असा आवाज घेतल्यामुळे हे अशी पानं पण वाकडे तिकडे होतात किंवा पांढरे पडून जातात सगळे पानं. हे थ्रिप्स कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आर्थिक नुकसान याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात होतं. मग याच्यासाठी करायचंय काय, एकात्मिक कीड आणि रोग प्रतिबंधन करायचंय. मग एक कीटकनाशकामध्ये तुम्ही फिप्रोनिल वापरू शकताय, प्रोफेनोफॉस वापरू शकताय, कार्बोसल्फान वापरू शकताय. एकच औषध परत वापरायचं नाही, अल्टरनेट वापरायचं ते. त्यावेळी फिप्रोनिल वापरलं तर पुढच्या वेळेस प्रोफेनोफॉस वापरा, कार्बोसल्फान वापरा. त्याच्याच बरोबर तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे दोन्हींचा एकत्रित स्प्रे घ्या. बुरशीनाशक मध्ये तुम्ही हेक्झाकोनाझॉल, मॅन्कोझेब, ट्रायसायक्लोझॉल, प्रॉपिकोनाझॉल, पीट नावाने भेटतं प्रॉपिकोनाझॉल. ही मार्केटमधून स्वस्त औषधं आहेत. ती लवकर मारा, ज्यावेळेस रोगाची परिस्थिती तयार व्हायला लागते ते त्याच वेळेस मारा. एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि स्टिकरचा वापर त्याच्यामध्ये करा. कारण औषध तसं मारलं कांद्याची पानं गुळगुळीत असतात, चकचकीत असतात, त्याच्यावरून औषध निघून जातं. म्हणून एक स्टिकरचा वापर सुद्धा त्याच्यामध्ये करा. अशा पद्धतीने एकात्मिक जे कीड नियंत्रण आहे, एकतर तुम्हाला सीड ट्रीटमेंट सांगितली, बीजोपचार करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कार्बेंडेझिम, याच्यामध्ये कार्बेंडेझिम तुम्ही वापरलं आणि ट्रायकोडर्मा सुद्धा शेतामध्ये वापरला तुम्ही तर कार्बेंडेझिम ट्रायकोडर्माला मारतं. म्हणून हे एकत्र कधीच वापरू नका. ट्रायकोडर्मा वापरायचा असेल तर तुम्ही दुसरी औषध वापरा. ट्युबिकोनाझॉल एक येतं ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर हे जे मुळांवरती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पुनर्लागवड करता मुळांवरती ट्रीटमेंट करा कार्बोसल्फान, कार्बेंडेझिमची. त्याच्यानंतर फवारणी, एक फवारणी जी घेता तर त्याच्यात एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि स्टिकर हे करा. 15-15 दिवसाच्या अंतराने त्या फवारणी घेणं गरजेचं आहे. आणि थ्रिप्स जे येतं, थ्रिप्स ही कीड जी आहे ना, फुलकीड, ही बाकीच्या पिकांवरती पण सुद्धा आढळते. ही पॉलिफॅगस म्हणजे वेगवेगळ्या पिकांवरती ती जगते.
आता कांद्याचा कलर असा असतो, हिरवा असतो किंवा गर्द हिरवा असतो, त्याच्यावरती लवकर अट्रॅक्ट होते. मग कांद्यावरती ते स्टिकी ट्रॅप वापरता तुम्ही, चिकट सापळे, इतर पिकामध्ये, भाजीपाला पिकामध्ये वापरता, तर ते निळ्या चिकट सापळ्यांवरती ते लवकर अट्रॅक्ट होतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. निळे चिकट सापळे त्याच्यात वापरू शकता. किंवा कांदा गर्द हिरव्या कलरचा असल्यामुळे बाकीच्या पिकांवरून ती लवकर कांद्यावरती अट्रॅक्ट होतात ते. म्हणून त्याच्यासाठी जर चारही बाजूनी जर तुम्ही मक्याच्या ओळी जर लावल्या तर त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे बाहेरून येणारी जी थ्रिप्स आहेत ते त्याला अटकाव होतो. म्हणून कांद्याच्या साईडनी एक मक्याची आणि एक जर गव्हाची ओळ केली तर गव्हाच्या ओळीचा तुम्हाला घरी चपात्या खायला सुद्धा वापर करता येईल. मक्याची कणसं तुम्हाला खायला भेटतील, जनावरांना चाराही भेटेल आणि थ्रिप्स जी बाहेरून येणारी आहे तिच्यापासून सुद्धा अटकाव तुम्हाला. हा, हे जे मक्याच्या ओळी आहे त्याचा फायदा असा होतो की बाकीची पीक आहे त्याच्यावरती जे फुलकिडे आहेत ते आतमध्ये याच्याकडे येणार नाही. 50-60% त्याचा अटकाव ते करतं. आता कांदा कधी काढला पाहिजे? बरेचसे शेतकरी पात हिरवी असतानाच कांदा काढतात. आता खरीपात्याचा परिणाम होत नाही किंवा परिणाम कसा होतो, जर हिरव्या पातीचा कांदा काढला तर त्याच्यात जे पातीमध्ये ऍब्सिसिक ऍसिड असते ते कांद्यामध्ये जमा झालं की त्याला सुप्तावस्था तयार होते. जर तुमच्या कांद्याची मान पडली नाही तोपर्यंत ते हिरव्या पानांमध्येच राहतं. ज्यावेळेस मान पडते त्यावेळेस त्याच्यातला रस कांद्यात उतरतो आणि त्याला सुप्तावस्था तयार होते. ही सुप्तावस्था तयार झाली की कांद्याला लवकर कोंब येत नाही. तुमच्या साठवणुकीत असेल किंवा मार्केटमध्ये गेलेला कांदा त्याला जर कोंब कमी आणायचे असतील तर तुम्हाला ती सुप्तावस्था त्याला आणावं लागेल. म्हणून ज्यावेळेस माना 50% पडतील त्यावेळेस कांदा काढा. 15 दिवस अगोदर त्याचं पाणी तोडा आणि मग ती 2 ते 3 सेंटीमीटर कांद्याची मान उंच कापा, वरती कापा आणि नंतरच ती याच्यामध्ये टाका. आता कांद्याची मान 2 ते 3 सेंटीमीटर वरती का कापायची? कांद्याची मान पडल्यावरती त्याचा रस उतरला असतो, ती मान बारीक होते. बारीक मान झाली 2 ते 3 सेंटीमीटर वरती कापली की त्याच्यात तोंड आहे ना ते बंद होतं. तुम्ही जर कांदा लगत त्याची मान कापली ना तर कांद्याची पत्ती लवकर सुटते आणि ती चिटकून राहत नाही आणि त्याचं तोंड आहे ना ते ओपन राहतं, उघडं राहतं त्याच्यातले आतले लेअर दिसायला लागतात सगळे, त्याच्यातून बुरशीचा शिरकाव होतो. म्हणून कांद्याची मान 2 ते 3 सेंटीमीटर वरती कापायची, ती पिळ पडली पाहिजे, हा अशी वरती कापायची ती, म्हणजे ते टिकायला चांगले टिकतात, पत्ती सुद्धा घट्ट राहते त्याची. आणि ते कांदे ज्यावेळेस काढतात त्यावेळेस ती पाती सकट एका कांद्यावर दुसऱ्या कांद्याची पात पडन अशा पद्धतीने शेतातच 4-5 दिवस सुकवायचे. ते मान कापल्यानंतर 4-5 दिवसांनी त्याला सावलीत ढीग मारून ठेवायचा, आरण लावून ठेवायची त्याची सावलीला, शेड मध्ये पात टाकायची, त्याच्यावर पात टाकायची पण सावलीमध्ये टाका. उष्णता जास्त असेल, उन्हाळा जास्त असेल तर त्याला हा, मग आता झाड तोडून टाकल्यावरती कशी काय राहणार? अशा पद्धतीने त्याच्यावरती एका कांद्यावरती दुसऱ्या कांद्याची पात पडली पाहिजे. ठीक आहे. आणि नंतर मग ते कांदा चाळीमध्ये टाकायचे. कांदा चाळीमध्ये सुद्धा स्वच्छता करा पहिली, त्याच्यावर कार्बनडायझिमचा एक स्प्रे घ्या किंवा सल्फरचा स्प्रे घ्या, निर्जंतुकीकरण करा. कारण आधीचे कांद्याचे अवशेष त्याच्यावरती पडलेले असतात आणि त्याच्यावरती बुरशी वाढलेली असते. आधी आपले सड झालेली असते, तिथंच आपण सड झालेला कांदा टाकलेला असतो, पाती पडलेल्या असतात, ते निर्जंतुकीकरण ठेवा पहिलं आणि मग टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणा. कारण काय होतं की आपण 100 रुपयाची वाट पाहतो आणि मग अर्धा कांदा सडलेला असतो. तर त्याच्यापेक्षा काही कांदा टप्प्याटप्प्याने आणा की जेणेकरून आपला खर्च पहिला निघून येईल आणि नंतर एक सरासरी कांद्याला बाजारभाव चांगला भेटतो. कधी कधी होतं काय, कांद्याच्या किमती वाढायला लागतात, सरकार एक्सपोर्ट बॅन करतं, परत त्या किमती खाली येतात. म्हणून एक 8-8 दिवसांनी 15-15 दिवसांनी स्टोरेजचा कांदा आपल्याला थोडा 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 करून आहे ना तो मार्केटमध्ये आणायचा आहे. अशा पद्धतीने कांदा चाळीवरती सबसिडी सुद्धा गव्हर्नमेंट देतं. तर ह्या कांदा चाळी तुम्ही सबसिडीला अर्ज करून तुम्ही तयार करून घेऊ शकता. आता याच्यानंतर शॉर्ट मध्ये तुम्हाला बीजोत्पादनाचं सांगतो. किती वाजले आता? 1:30 वाजले ना.
जेवायची पण वेळ झालेली आहे. 10 मिनिटात आपण संपूया हे. हं? म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी घेईल, किंवा भूक लागली असेल तर आपण स्किप करू. म्हणजे तुमच्या याच्यावरती. ठीक आहे ना? किंवा तुम्हाला बोर झाला असेल तरी सांगा, आपण थांबूया. हं? आता तुम्हाला मी सुरुवातीलाच काय सांगितलं, आपण किती क्षेत्रावरती कांदा लागवड करतो. आपण जवळपास 19.4 लाख हेक्टरवरती भारतामध्ये कांद्याची लागवड केली जाते. आता आपल्यातलेच काही शेतकरी पहा तुम्ही, कांद्याचं बीजोत्पादन मोठ्या प्रमाणात करतात. इतर शेतकऱ्यांना इथे विक्री करतात येथे. तर कांद्यापेक्षा कांदा बियाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नफा सुद्धा मिळतो. फक्त ते व्यवस्थितपणे केलं पाहिजे. आता ज्यांना कमर्शियल लेवलला करायचं, तर आता सीड कंपनीज काय करतात तुम्हाला सांगतो. सीड कंपनी काय करते, एक तर स्वतःची व्हरायटी तयार करते, किंवा ते आमच्यासारख्या संस्थेकडून ती लायसन्स घेते. आता आम्ही 10-10, 15-15 वर्ष एक एक व्हरायटी तयार करायला घालवतो इथं. तर ती काय अशीच आम्ही कंपन्यांना प्रॉफिट कमवण्यासाठी देत नाही. त्याचं लायसन्स आमच्याकडून त्याला घ्यावं लागतं. जर कमर्शियल सीड ते पॅकेट्स वगैरे बनवून त्याच्यावर ब्रँडिंग करून जर विकायचं असेल, तर त्याचं लायसन्स घ्यावं लागतं. 1 लाख रुपये लायसन्स फी देऊन ते आमच्याकडून ती व्हरायटी घेऊन जातात. त्याच्या सेलवरती आम्हाला 3% रॉयल्टी सुद्धा देतात. एखादी शेतकरी उत्पादक कंपनी सुद्धा या बिझनेसमध्ये येऊ शकते. आमच्याकडून त्या व्हरायटीचं लायसन्स घेऊन ती त्याचा बिझनेस चालू करू शकते. त्याला स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा लायसन्स देते, विक्रीचा परवाना त्याला देतं, आणि त्या पद्धतीने सीड बिझनेस सुद्धा ते चालू करू शकतात. आपल्या इथं प्रॉब्लेम काय होतो सीड प्रोडक्शनसाठी, आपला आहे कांद्याचा बेल्ट. याच्यामध्ये प्रत्येक शेतकरी आपल्या आपल्या याच्यावरती कांदा उत्पादन. आता ज्यावेळी तुम्ही खरीपचे कांदे करतायत, रांगडा हंगामाचे पण कांदे करतायत आणि रब्बीचे करतायत, एका गावात हे तिन्ही सीझन करणारे शेतकरी ज्यावेळेस असतात, तर त्यावेळेस ते ज्यावेळी कांद्याचा बीज उत्पादनाचा प्लॉट असतो, हे क्रॉस पॉलिनेटेड आहे, म्हणजे परपरागीभवन याच्यामध्ये जास्त होतं. खरीपच्या हंगामाचा जो कांद्याचा प्लॉट एखाद्या ठिकाणी केला असेल बीज उत्पादनाचा, आणि दुसऱ्या ठिकाणी रब्बीचा असेल शेजारी शेजारी, तर ती मधमाशी ज्यावेळेस त्याच्यावरती फुलावरती फिरते, तर तिच्या पायाला जे परागकण चिटकून दुसऱ्या फुलांवरती बसतात, त्यावेळेस त्याचे जे गुणधर्म आहेत ते मिक्स होऊन जातात. त्याची जी शुद्धता आहे ती नष्ट होते. मग त्याच्यामुळं शुद्ध बियाची डिमांड जी आहे, आता ज्यावेळी शेतकरी एखाद्या गावात असेल, तो बऱ्यापैकी एका हंगामात करणारा असतो. किंवा कधी कधी काय होतं की त्याच गावात जर ते बियाणं तयार करत असेल, तर खरीप हंगामासाठी थोडं लेट बियाणं लावलं जातं. रांगडा याची सायकल कशी 2 वर्षाची आहे रब्बी हंगामाची. ह्या वर्षी आपल्याला कांद्याचं उत्पादन घ्यायचे, ते परत स्टोअर करायचे, आणि पुढच्या वर्षी आपल्याला बियाण्यासाठी ते बियाण्याच्या प्लॉटला आपल्याला वापरायचे. ही 2 वर्षाची सायकल आहे. खरीप हंगामासाठी पावसाळी कांदे काय करतो आपण, पावसाळ्यात लागवड करतो, काढणी करतो, 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर त्याला विश्रांती देतो, आणि परत त्याची लागवड करतो. म्हणजे 1 वर्षात आपलं खरीपाचं बियाणं तयार होतं. याच्यात काय होतं की खरीपाचे कांदे कधी कधी लेट अवेलेबल होतात. आपली लागवड लेट झाली, डिसेंबर जानेवारी मध्ये त्याची लागवड काय काय शेतकरी करतात, त्याला उत्पन्नही कमी भेटतं. आणि रब्बी हंगामाचे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच ते लागवड केली जाते. त्याचा फुलोऱ्याचा पिरियड हा वेगळा होतो, त्याच्यामुळे तो जो आयसोलेशन ऑटोमॅटिकली पाळलं जातं. परंतु एकाच वेळेला जर लागवड झाली खरीप आणि रब्बी हंगामाच्या गोटांची, तर त्यावेळी त्याच्यात क्रॉस पॉलिनेशन होऊन त्याच्या जातीची शुद्धता नष्ट होणार. मग त्याच्यात डेंगळ्याचं प्रमाण वाढेल, तुमचं रोगराईचं प्रमाण वाढेल, अशा पद्धतीच्या समस्या तुम्हाला येऊ शकतात. आता जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये गेले तर अशा वेगवेगळ्या कलरचे कांदे तुम्हाला पाहायला मिळतील. डार्क रेड पासून तर पांढऱ्या कांद्यापर्यंत, फिकट पिवळा असेल, पिवळा असेल, मध्यम लाल असेल, तपकिरी रंगाचा असेल, वेगवेगळे कांदे पाहायला भेटतात. त्याच्यात आपल्याला सिलेक्शन करणं फार महत्वाचं आहे. कुठल्या साईजचा, कुठल्या शेपचा, कुठल्या कलरचा कांदा आहे ते पाहायला मिळतं. जर खराब कांद्याची निवड केली आपण, तर आपल्याला अशा पद्धतीने डेंगळे येणारे कांदे किंवा जोड कांदे अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या विकृती पाहायला मिळतात. आता याच्यात ज्यावेळेस कुठलंही बियाणं तयार होतं आणि ते सप्लाय चेन मध्ये जातं, ते कसं जातं, आम्ही ज्यावेळेस बियाणं तयार करतो, एखादी नवीन जात विकसित करतो, त्याचं इथं जर तुम्ही गेले फील्डवर, तिथं तुम्ही पहा जाळीमध्ये कांद्याचं बीज उत्पादन घेतलं जातं. आमच्याकडे जवळपास 1200 प्रकारचे कांदे आहेत. ते जर असेच लावले आम्ही, त्याचं बीज उत्पादन घेतलं, तर सगळं मिक्स होऊन त्याची शुद्धता सगळी नष्ट होईल. 1200 प्रकारचा काही फायदा होणार नाही. मग त्याच्यासाठी आयसोलेशन डिस्टन्स. मग आपण समजा एखाद्या भीमाशक्तीचं बीज उत्पादन करतो एका व्हरायटीचं, तर ती भीमाशक्तीचं न्यूक्लियस सीड इथं तयार केलं जातं. जे प्युअर कांदे आहेत त्याचे, त्याचं बियाणं 2-4 किलो एवढंच तयार करतो आम्ही ते.
त्याच्यापासून परत ब्रीडर सीड तयार केलं जातं. जो संशोधक आहे तोच ते बियाणं तयार करतो, चांगल्या प्युरिटीचं असेल ते. आणि ते नंतर मग सीड कंपनी असतील ज्यांनी लायसन्स घेतलेलं असेल किंवा एखादं महाबीज असेल, नॅशनल सीड कॉर्पोरेशन असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, त्यांना ते डिस्ट्रीब्यूट होतं की त्याच्यापासून सर्टिफाईड किंवा ट्रुथफुल सीड तयार केलं जातं. आता तुम्हाला जे मार्केटमध्ये भेटतं ते कुठलं बियाणं आहे? ते ट्रुथफुल सीड. ट्रुथफुल सीड म्हणजे काय? विश्वासावरती बियाणे घेता. तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याकडून घेता ते कुठलं बियाणं विश्वासावर घेता तुम्ही. व त्या शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन केलेलं आहे, त्याचा विश्वास आहे म्हणून मी घेतोय. मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचं बियाणं आहे ते मी आणतोय, ती कंपनी मला चांगलं बियाणं देईल ह्या विश्वासावर आणता. त्याच्यावरती तुमचा कुठला क्लेम नसतो. ज्यावेळेस ते सर्टिफाईड सीड असतं त्यावेळेस तुम्हाला क्लेम करायचा अधिकार असतो. कारण ते सर्टिफाईड सीड म्हणजे राज्य सरकारचे अधिकारी, गुण नियंत्रण अधिकारी जे असतात ते, संशोधक, हे सगळ्यांनी जाऊन त्यात पाहणी केलेली असते. त्याचं कांदे तयार करण्यापासून तर बियाणं तयार करण्यापर्यंत त्याचे ब्रीडर सीडचा सोर्स कुठे आहे, कुठून आणले त्याने बियाणं, त्याच्यापासून पुढचं बियाणं कांदे तयार केले, हे सगळं पाहिलं जातं, तपासलं जातं. त्यावेळेस ते सर्टिफाईड बियाणं तयार होतं. आणि त्याच्यात जर प्रॉब्लेम आले तर त्याची कंप्लेंट करायचा तुम्हाला अधिकार असतो. परंतु मार्केटमध्ये जे बियाणं पॅक ब्रँडिंग करून भेटतं त्याची कधी पण घेताना बिल आणि त्याची पॅकेट, त्याचं सीझन, हे सगळं पाहून विकत घ्या. ते जपून ठेवा. जर काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यावरती तुम्हाला कंप्लेंट करता येईल. हे नसलं तर तुम्हाला कुठेही कंप्लेंट करायचा अधिकार नाहीये. आता ही जी सायकल पाहिली, खरीपाची तुम्हाला बियापासून डायरेक्ट हे तयार करायचे कांदे, कांद्यापासून डायरेक्ट तुम्हाला बियाणं तयार करता येते एकाच वर्षामध्ये. रब्बी हंगामात तुम्हाला बियाण्यापासून कांदा तयार करायचा आहे, तो स्टोअर करायचा आहे, त्याच्यापासून बियाणं करून परत ते लागवडीला, असे 2 वर्षाची ती सायकल पाहायला मिळते. आता याच्यामध्ये जी शुद्धता तयार करायची आहे बियाण्याची, न्यूक्लियस सीड साठी आपण 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर त्याच्यात ठेवतो किंवा मग त्या जाळीमध्ये आपण तयार करतो. ब्रीडर सीडला सुद्धा 1 किलोमीटरचं अंतर पाहिजे तुम्हाला. मग आम्ही यात जेवढ्या काही 10 जाती आहेत त्या आमच्या एकट्या फार्मवरती तयार होत नाही त्याचं बियाणं इथं. एका ठिकाणी एकाच जातीचं बियाणं तयार करतो. काळूसला आमचा फार्म आहे, मांजरीला आहे, बानेरला आहे. इतर जातीचं आम्ही दुसऱ्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जिथं कुठं कांदा उत्पादन किंवा दुसऱ्या बियाण्याचं उत्पादन घेतलं नाही अशाच ठिकाणी आम्ही तिथं उत्पादन घेतो. हम्म. पडतो, ढेंगळा पडतो म्हणजे दांडा मोडतो ना. हा, सांगतो मी त्याच्यावर. आता तुम्ही जे कांद्याचा शेप सांगितला ते अशा पद्धतीचा शेप तुम्ही प्रेफर करत असाल, गोल शेप. जास्त चपटा असेल ना कांदा तर खालून जर त्याला जास्त चपटा असेल तर ते सडण्याची प्रक्रिया लवकर होते, कारण तिथं थोडा ओलावा तयार राहतो कायमच आणि सडण्याची प्रक्रिया लवकर होते. अशा शेपचा कांदा, मिडियम साईजचा कांदा घ्या, 60 ते 70 डायमीटरचा व्यासाचा कांदा आहे ना, मिलीमीटरचा, तो घ्या. आता तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही कांदा लागवड कराल, तुम्ही सरीवरंबावर करता किंवा गादी वाफेवरती करता, त्यावेळी काय होतं की काही दिवसानंतर अशा पद्धतीने तुम्हाला रोग त्याच्यावरती दिसतो. काही कांदे असे पिवळे होऊन वाकड्या तिकड्या पानं होऊन ते मेलेल्या अवस्थेत तुम्हाला सांगतात. तो कांदा उपटला की तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार. कांद्याची सड झालेली असते, त्याला बॅक्टेरियल रॉट किंवा फंगल रॉट असतो तो. तर अशा वेळी काय करायचं, सुरुवातीला पाण्याचं नियोजन महत्वाचं आहे. जास्त पाणी वापरायचं नाही. सुरुवातीला बेताचं पाणी द्यायचं जेणेकरून कांदा सडणार नाही, बॅक्टेरियल फंगल ग्रोथ जास्त होणार नाही त्याची. आणि त्यावेळी लागवड करताना तुम्ही आता अशा पद्धतीचा कांदा तुम्हाला दिसेल ज्यावेळेस क्लिक करता की काय आहे, पांढरे पांढरे डाग पडले, ही बुरशी नाही. तुमचं जे साठवणुकीमध्ये किंवा कांदा तयार झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर फुलकिडे असतात, त्यांनी जो दंश केलेला आहे फुलकिड्यांनी, त्याच्यामुळे हे पांढरे डाग पडलेले आहेत त्याच्यावरती. म्हणून असा सुद्धा कांदा जास्त प्रिफर करायचा नाही. आता तुम्ही जे म्हटले आमचे दांडे पडतात, तर हे अशा पद्धतीने पडतात. बरोबर आहे. ज्यावेळेस कांदा सिलेक्ट करताय, बरेचसे शेतकरी कांदा न कापता लावतात, काही शेतकरी कांदा कापून लावतात 1 भाग. आता ज्यावेळेस आपण कापतो त्यावेळेस 1 डोळा कांद्याचा दिसतो,
काही ठिकाणी 3 ते 4 डोळे आहेत. हे घ्यायचा नाही, हा घ्यायचा. ज्यावेळेस कांदा लागवड करतो त्याच्या अगोदर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट करायची. कार्बेंडाझिम आणि कार्बोसल्फानचं द्रावण बनवायचं, त्याच्यात बुडून घ्यायचे. बुडून नाही घेतले तर ऍटलीस्ट स्प्रे तरी त्याचा त्याच्यावरती करा. पंपाने ते पसरून टाकल्यावर त्याच्यावर स्प्रे घ्या. एक डोळ्यावाला. नाही नाही, डेंगळे निघतील. डेंगळे तुम्हाला चांगले निघतील, पण पुढचे जे तुम्ही त्याच्या बियापासून कांदे तयार कराल त्याच्यात ते सगळे डेंगळेच कांदे निघणार, तुम्हाला सांगतो. नाही, तर तुमचं उत्पन्न त्याच्यात वाढल, पण ती पुढची क्वालिटी आहे ना ती खराब होणार, लक्षात ठेवा. म्हणून एक डोळ्याचा कांदा कायम घ्यायचा. आणि कांदा कापल्यानंतर त्याचे फुटवे वाढतात. तुम्ही कांदा कापला नाही तर त्याचे फुटवे कमी निघतात. हा, इवन काही शेतकऱ्यांचा अनुभव तुम्हाला सांगतो. आता जर कांदा ज्यावेळेस बियाणं काढता तुम्ही, त्यावेळी बियाणं काढताना काही गोंडे लवकर परिपक्व होतात, काही लेट परिपक्व होतात. राजस्थानमध्ये काही शेतकरी काय करतात, हे एवढी साईज झाली त्याची तर हे कापून टाकतात, पात त्याची कापून टाकतात. परत जी येणारी पात आहे ती एकसारखी येते, एकसारख्या वेळेला त्याचे गोंडे निघतात आणि एकसारख्या वेळेला ते परिपक्व होतात. असे सुद्धा शेतकरी स्वतः प्रयोग करतात. आम्ही कधी केलेलं नाही, पण शेतकऱ्यांकडून आम्हाला त्या गोष्टी हे होतात. जे आम्ही शिकतोय तुमच्याकडून, आम्ही फक्त हे देत नाही. मी प्रश्न विचारतो, मलाही काही शिकायचं असते तुमच्याकडून. अशा आता हे पहा, आपण कांद्याचं बीजोत्पादन फक्त रब्बी हंगामात घेतो. रब्बी हंगामात का घेतो? त्याला दिवसाचं तापमान 25 डिग्री सेल्सिअस पाहिजे आणि रात्रीचे 10 ते 15 डिग्री सेल्सिअस पाहिजे. हे एवढं पोषक हवामान असेल तर त्याच्यात चांगलं बीजोत्पादन येतं. म्हणून आपण रब्बी हंगामात कांद्याचं हे उत्पादन बीजोत्पादन घेत असतो. आता ज्यावेळेस लागवड करायची, काही जण गादी वाफ्यावर करतात, काही जण सरीवरंब्यावरती करतात. तर ज्यावेळेस वाफ्यावरती करतो आपण, 45 बाय 20 सेंटीमीटर एवढं 2 कांद्यांमधलं अंतर पाहिजे. म्हणजे 2 ओळींमधलं अंतर 45 सेंटीमीटर, 2 कांद्यांमधलं अंतर 20 सेंटीमीटर एवढं पाहिजे. मधलं अंतर जास्त असेल तुमचं तर तुम्हाला आतमध्ये जायला यायला सोयीस्कर पडतं. काही तण काढायचे, औषध फवारणी करायची किंवा कांदे खुडायचे, ते गोंडे खुडायचे, त्यावेळी सुद्धा जर जास्त दाट असेल तर ते सगळे कांदे एकदाच खुडत नाही आपण, तर त्यावेळेस ते बाकीचे दांडे मोडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्याच्यानंतर त्याचं जे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे, 10 ते 15 टन प्रति हेक्टरी आपल्याला शेणखत द्यायला पाहिजे. 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश आणि 30 किलो सल्फर हे कांदा बीजोत्पादनाला सुद्धा तुम्हाला दिलं पाहिजे. कांद्याप्रमाणे त्याच्यातही नत्राचा पुरवठा 3 भागामध्ये करायचा आहे. 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 3 भागामध्ये तुम्हाला नत्राचा पुरवठा करायचा आहे. एक रोलिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचे कांदे मध्यम अवस्थेत असतात, गोंडे उमलायच्या अगोदरच्या अवस्थेत, तर त्यावेळी तुम्हाला काही काही झाडं अशी दिसतात ती फारच उंच आहेत, काही काही फारच बुटकी आहेत, कारण किंवा त्याची पात वेगळी आहे काहीतरी, काही काही पानं पडतात, काही काही झाडांची पानं अशी पडलेल्या अवस्थेत दिसतात. ही वेगवेगळी आहे, त्याच्यात व्हॅरिएशन आहे. ते एक जातीचे कांदे नाहीत ते. मग जे वेगळे दिसतात ते आपल्याला काढून टाकायचे, कारण त्याच्यात मिक्सिंग जास्त असू शकतं, वेगवेगळ्या जातीचे कांदे असू शकतात जे आपल्याला निवड करताना आपण काढलेले नसतात, तर ते काढून टाकायचे आपण. अशा पद्धतीने तुम्ही जर गादी वाफेवर केलं तर अशा ओळींमध्ये तुम्हाला ते हे करता येईल. अशा पद्धतीने तुमचं ते बीजोत्पादनाचा प्लॉट दिसेल. आता याच्यामध्ये तण नियंत्रण तशाच पद्धतीने करायचंय. तुम्ही गोल्ड सुपर सुरुवातीला लागवडीच्या वेळेस आणि 1 महिन्यानंतर त्याच्यामध्ये वापरू शकता. फक्त वापरताना त्याचं प्रमाण जास्त ठेवू नका. ज्यावेळेस 1 महिन्यानंतर वापरायचे, नंतर कांद्याच्या पानांवरती स्कॉर्चिंग येऊन ते कांद्याची पानं जळण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर याचे 3 टप्पे असतात तुम्हाला सांगतो. या कांदा बीजोत्पादनाचे पहिले 45 दिवस, दुसरे 45 दिवस आणि तिसरे 45 दिवस. म्हणजे जवळपास 135 दिवसाचं हे पीक आहे. पहिल्या 45 दिवसात काय होतं, पानांची वाढ होते. दुसऱ्या 45 दिवसात तुमचा तो दांडा तो तयार होऊन त्याची फुलाचं परागीभवन आणि परिपक्वतेच्या दिशेने ते वळतात. आणि शेवटच्या 45 दिवसात ते बी त्याच्यात तयार होऊन ते परिपक्व होतात. अशा 3 स्टेजेस आहेत. म्हणून पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला गोंडे उमलत नाहीत. उमलायच्या अगोदरच जेवढा कीटकनाशक आणि
बुरशीनाशकाचे स्प्रे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. याचं कारण असं, ज्यावेळेस मधमाशीचा वावर वाढतो, मधमाशीचा वावर फुलवरात आल्यावर वाढतो आणि त्यावेळेस जर तुम्ही बुरशीनाशक कीटकनाशक वापरलं तर ती मधमाशी मरणार आणि जोपर्यंत तुमचं परागीभवन होणार नाही तोपर्यंत त्याच्यात बियाणं तयार होणार नाही. जर तुमच्या कांद्याच्या बीजोत्पादनाच्या प्लॉटमध्ये मधमाशी नसेल, तुमचं बियाण्याचा उतारा भेटणार नाही तुम्हाला. 50% सुद्धा त्याच्यातून उत्पन्न पोचत राहतील तुमचे ते सगळे गवंडे. मधमाशी पाहिजे तर त्याच्यासाठी लागवड करायच्या अगोदरच मोहरीचे दाणे त्याच्यात टाकून द्या किंवा पिवळी फुलं ज्याची असतील, सूर्यफुलं असेल किंवा काय जी पिवळं फुलं गोंडा दिसत ती टाका. का तर ती त्याच्यावर अट्रॅक्ट करतात. तुम्हाला चिकट सापळे सुद्धा लावायला सांगितले, निळे लावायला सांगितले, पिवळे जर लावले तुम्ही तर त्याच्यावर सुद्धा मधमाशी अट्रॅक्ट होईल. म्हणून मधमाशी अट्रॅक्ट करण्यासाठी फुलाची झाडं तिथे लावा आणि त्याचं नियोजन असं करा, ज्यावेळेस तुमच्या कांद्याचे गोंडे उमलतील, ते फुलवरा अवस्थेत येतील, चिकाच्या अवस्थेत येतील तर त्यावेळेस ही फुलं मेली पाहिजे. नाही तर ह्या फुलांवरती मधमाशी राहील, तुमच्या कांद्यावरती राहणार नाही. म्हणून त्यावेळी वाटलंच तर काढून टाकले तरी चालतील ही फुलं आणि त्याचा उपयोग तुम्हाला कांद्याच्या परागीभवनासाठी झाला पाहिजे. त्याच्यामुळे ज्या फवारण्या आहेत तुम्हाला 1.5 ते 2 महिन्याच्या आतमध्ये सगळ्या करायला पाहिजे. जर फवारणी आणि त्याच्यात थ्रिप्ससाठी फवारणी घ्यावीच लागते. बीजोत्पादनामध्ये थ्रिप्स वाढलं तर तुम्ही जो सांगितला कांद्याचा दांडा जो आहे ना तो पडतोय, त्याचं कारण असं, थ्रिप्स हा आयरिश येलो स्पॉट व्हायरसला कारणीभूत ठरतो. थ्रिप्स ज्यावेळेस त्याच्यावर ताबा घेतो दांड्यांवरती, त्याच्यातून आयरिश येलो स्पॉट नावाचा व्हायरस आहे ना तो एंटर करतो. आता हा जो आहे ना हा आयरिश येलो स्पॉट व्हायरस आहे. ज्यावेळेस त्या थ्रिप्सचं प्रमाण वाढतं तुमच्या, त्यावेळेस हा व्हायरस येतो आणि याच्यामुळे दांडे, हा व्हायरस काय करतो की ताबा घेतो, त्याच्यातून तो व्हायरस एंटर केला की चौकोटी आकाराचे तुम्हाला पिवळे डाग त्याच्यावरती दिसतात आणि ते डागांमुळे ते वाढून जोडून ते पूर्ण पान पिवळं, ते दांडा पिवळा होतो आणि तो मोडतो. मग ज्यावेळेस तुमचा बियाणं भरण्याचा काळ असतो त्यावेळेस त्याला जर अन्नच पोचलं नाही तर ते परत पोचट होतात. त्याच्यानंतर दुसरी जी कीड आहे ती रेड स्पायडर माईट म्हणजे लाल कोळी आहे. लाल कोळी पहा, गोंडा भरायच्या अवस्थेत जर आला तो पूर्ण गोंड्यावरती आहे ना जाळं तयार करतो पांढरं. जसं आपल्याकडे याचं स्पायडरचं जाळं असतं ना घरात दिसतं, तसं एकदम कापसासारखं जाळं तो तयार करतो त्याच्यावरती आणि 2 दिवसात तुमचा गोंडा तो पूर्ण वाळतो. म्हणून हे पानाच्या खालच्या बाजूला लाल लाल कलरचे बारीक बारीक रेड स्पायडर असतात, लाल कोळे असतात. ते सूक्ष्म निरीक्षण करून ते लवकर त्याचा अटकाव, मग त्याला डायकोफॉल किंवा सल्फरचा तुम्हाला स्प्रे घ्यावा लागेल. त्याचा अटकाव केला तर तुमचं पीक चांगलं राहील. नाहीतर 2 ते 3 दिवसात ते पूर्ण प्लॉट तुमचा खराब करून टाकतो त्याच्यावरती जाळी तयार करून. त्याच्यानंतर हे जे करपाजन्य रोग आहेत, अँथ्रॅकनॉज आहे, पर्पल ब्लॉच आहे, स्टेमफिलियम लाईट आहे, म्हणजे तपकिरी करपा, जांभळा करपा, काळा करपा हे सुद्धा याच्यात येतात. म्हणून कीटकनाशक आणि बुरशीनाशक याचा एकत्रित स्प्रे मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती पण घ्यायचा. फक्त 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला थ्रिप्स कंट्रोल करणं आणि करपा कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही मधमाशी नियोजन करण्यासाठी एकरी 2 ते 3 मधमाशाच्या पेट्या सुद्धा ठेवू शकता. जर नॅचरल मधमाशी नसेल तर कांद्याच्या पेट्या तिथं मधमाशीच्या पेट्या ठेवून त्या पद्धतीने त्याचं परागीभवन करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुमची काढण्याची अवस्था येते शेवटी 130-35 दिवसानंतर, तर त्यावेळी अशा पद्धतीने ना काळे बियाणं त्याच्यात दिसतं. मग 50% काळे बियाणं त्याच्यात दिसायला लागलं की त्यावेळेस खुडायचं. 3-4 खुडण्या तुम्हाला कराव्या लागतील त्या गोंड्यांच्या. सकाळच्या वेळी करावा. दुपारी काय होतं, ऊन जास्त असतं, ते बियाणं तडकतं आणि ते सगळं खाली पडतं. मग बियाणं वायाला जाऊ नये म्हणून सकाळी ज्यावेळेस हवेत आर्द्रता असते, नरम असते त्याची पत्ती किंवा पानं त्याचे कव्हर, तर त्यावेळेस सकाळी हे करा. चांगलं वाळवा. 60% पर्यंत त्याची मॉइश्चर त्याच्यामध्ये कमी होईल इथपर्यंत ते वाळवा. वाळवल्यानंतर त्याला प्लास्टिकच्या बॅगमध्ये पॅक करा आणि पॅक करून त्याला थंड ठिकाणी ठेवा. ह्या सीझनला तुम्ही वापरलं नाही, पुढच्या सीझनला वापरायचं, पुढच्या वर्षी वापरायचे, तर कोल्ड स्टोअर मध्ये ठेवा त्याला. पण त्याला 400 गेजची जाड पिशवी असते ना 400 मायक्रॉनची, त्या पिशवीमध्ये त्याला हवा बंद करून कोल्ड स्टोअर मध्ये ठेवलं तरी त्याची उगवण क्षमता तुम्हाला 80-85% पर्यंत तुमची पुढच्या वर्षी राहील. आम्ही 3-3 वर्षापर्यंत सुद्धा ठेवलेलं बियाणं चांगल्या पद्धतीने राहिलेलं आहे. तर त्याच्यामुळं अशा पद्धतीचं स्टोरेज करा.
प्लास्टिकच्या पिशव्या, हवा बंद राहिलं पाहिजे ते, नाही तर कोल्ड स्टोरेज मध्ये कसं आहे, हवेत आर्द्रता असते, ती त्याच्यामध्ये जाऊन ते खराब होणार. येऊ दे ना, पिशवीच्या आतमध्ये घाम नाही येत. तुमचं बियाणं चांगलं वाळवलेलं असेल ना, त्याच्यातून आर्द्रता बाहेर पडणार नाही. आतमध्ये आर्द्रता कशी तयार होईल? बियाण्यांमधून आली तरच होणार ना, कारण ते हवा बंद असतं. म्हणून चांगलं वाळून मग त्याला पॅक करून ठेवा. हं? नाही, पंचगंगा ही कंपनी आहे, ठीक आहे. तर त्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. रब्बी साठी वेगळी व्हरायटी आहे, खरीप साठी वेगळी व्हरायटी आहे. आता तुमची जी पंचगंगा तुम्ही म्हणता, आमची भीमा सुपर आणि भीमा डार्क त्याच सेगमेंट मधल्या व्हरायटी आहेत. तुम्ही ह्या सुद्धा वापरून पहा, त्यांच्यासारखे चांगले रिझल्ट तुम्हाला यांचे मिळते. आमचं दरवर्षी रेट वेगळा वेगळा असतो. मागच्या वर्षी 2,500 रुपये किलो होतं. किंवा बऱ्याचशा कंपन्यांनी, जवळपास 162 कंपन्यांनी आमच्याकडून लायसन्स घेतलेले आहे. इथे होतं ना, किंवा बऱ्याचशा कंपन्यांनी सुद्धा लायसन्स घेतलेले, ते सुद्धा आमचं प्रोडक्शन करतात. मिळतं नाही, तुमच्यासाठीच आहे आम्ही इथं. हो हो. नाही, यांना चांगले रिझल्ट आले. त्यांच्याकडे पाठीमागच्या वर्षी काही प्रोग्राम मधून आम्ही दिले होते, तर त्यांना सुद्धा चांगले रिझल्ट आले त्याचे. हा. हम्म. हम्म. याच्यामध्ये भीमा शक्ती ही मध्यम लाल कलरची आहे, म्हणजे चांगला कलर आहे त्याचा. मध्यम लाल म्हणजे चांगला कलर आहे. आणि भीमा किरण जी आहे तिचा पिवळसर कलर आहे थोडासा. हम्म. नाही, याचा आणि भीमा शक्तीचं तुम्हाला सांगतो, जर स्टोरेज करताय ना, काढल्यानंतर स्टोरेज मध्ये अजून त्याचा रंग चांगला तयार होतो. स्टोरेज मध्ये त्याला रंग अजून चढतो, अशी व्हरायटी आहे. अजून काही प्रश्न आहे की नाही? तर आता 2 वाजलेत का, जेवायला भूक लागली असेल. हं? आता हायब्रिड वरती आमचं चालू आहे काम. काही वर्षात ते येतील हायब्रिड. फक्त हायब्रिड ही सीड प्रोडक्शनची क्लिष्ट प्रोसेस आहे, खूप वेळ लागतो त्याला. त्याच्यामुळे एवढ्या स्वस्तात तुम्हाला हायब्रिड कुठे भेटणार नाही. मार्केटमध्ये आज आली, चालू आहे प्रयोग चालू आहे त्याच्यावर. 9521